हे बघितल्यावर मग ते लहान मुलं पण शिकतात की अशा पद्धतीने बाबा आपला अँगर कंट्रोल करतात. मी तर आजच्या सिच्युएशनमध्ये बोलेल की ज्यावेळेस मुलं आईच्या गर्भामध्ये असतात त्यावेळेस सुद्धा ताणतणाव सुरू होऊन जातात. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या डॉक्टरांना भेटणार आहे प्रोफेशनलला, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टींचे क्लॅरिफिकेशन घेणं, त्याचे नोट्स ठेवणं, असं जर केलं ना तर तुम्हाला प्रॉपर रस्ता दिसतो आणि तुम्ही ॲक्च्युली प्रत्येकाला वेगळा वेगळा आजार असू शकतो, त्या पद्धतीने डॉक्टर सांगतील पण. हा सगळ्यात डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. एकदा ज्याला आजार आहे ना त्याची ट्रीटमेंट करणं सोपं आहे, पण घरातल्या लोकांनी एकमेकांच्या बाजू समजणं आणि त्याला समर्थन करणं किंवा त्याच्या पाठीशी उभं राहणं हे ॲक्च्युली खूप डिफिकल्ट आहे. नमस्कार. अवतीभवतीच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज पहिल्या दिवशी आपण चर्चेसाठी विषय घेतो आहोत, तो म्हणजे ताणतणाव, पीअर प्रेशर आणि बदलतं जग. आता हा विषय घेण्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला हे चॅनल सुरू करायचं आम्ही ठरवलं आणि वेगवेगळ्या आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये ह्याच्याबद्दल चर्चा झाली आणि आम्ही विषय मागवले, की कुठल्या विषयाबद्दल त्यांना ऐकायला आवडेल. तर त्यावेळेला बहुसंख्य लोकांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या आणि जे WhatsApp ग्रुप आहेत त्याच्यामधनं जे विषय आमच्यावर त्याचा भडीमार झाला, त्याच्यामध्ये जे काही टॉपिक्स आले त्याचा मसावी होता तो म्हणजे ताणतणाव. म्हणजे इतकं या विषयाबद्दल लोकांना ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे हा विषय घ्यायलाच पाहिजे असं कुठेतरी आमच्यावर एक प्रेशर आलं आणि म्हणून आपण आता तो विषय चर्चेसाठी घेतो आहोत. तर आपल्याकडे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर पवन सोनार. स्वतः डॉक्टर सायकियाट्रिस्ट आहे. मुंबईमध्ये त्यांची प्रॅक्टिस आहे. आणि जाता सांगायचा मुद्दा असा, की आम्ही दोघं बरोबर 12वी झालो. त्यांनी भरपूर अभ्यास केला, मार्क्स मिळवले, MBBSला ॲडमिशन घेतली. त्याच्यानंतर सायकियाट्रीमध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आमचं जे काय झालं त्याच्याबद्दल फार काही बोलण्यासारखं नाही. तर थेट आपण विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. डॉक्टर पहिला प्रश्न. ताणतणाव जे आहेत त्याचं स्वरूप आता हळू-हळू बदलतं आहे. अ, असं आम्हाला वाटतं कारण आता म्हणजे आजकालच्या ह्याच्यामध्ये हा शब्द खूप वेळा ऐकायला येतो. तर हे खरोखर असं काही आहे का, की आता फार वाढलेलं आहे, पूर्वी कमी होतं किंवा आजकाल ह्याचं हे जास्त केलं जातंय? म्हणजे काही असं थोडं हाईप आहे किंवा काय असं वाटतं का? म्हणजे तुमचं याबद्दल विवेचन काय? मी जे बघतो माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आणि समाजामध्ये, तर मला 2 आस्पेक्ट त्याचे वेगळे-वेगळे दिसतायत. एक म्हणजे की जागरूकता, अवेअरनेस जास्त वाढतोय, की जेणेकरून आज आपण डिस्कशन करतोय ताणतणाव या विषयात, जे आधी नसायचं. आधीचे ताणतणाव थोड्या वेगळ्या स्वरूपाचे होते, फॅमिली स्वरूपाचे होते आणि आताच ते एका कप्प्यामध्ये दडलेले होते. आता ताणतणाव हे मोकळे झाले आहेत. मीडिया आणि धावते जग याच्यामुळे नक्कीच ताणतणाव वाढले पण आहे. आपण जेवढं आता निसर्गापासून दूर चाललोय सगळेच, तेवढे आपले ताणतणाव हे वाढणार आणि ते वाढत जाणार. त्याचप्रमाणे सगळ्या ठिकाणी जॉब्स असतील किंवा तुम्हाला गरजा असतील, निकडी असतात, त्या वाढल्या आहेत आणि त्या वाढत जात आहेत. त्याच्यामुळे सुद्धा ताणतणाव वाढत आहेत. सो ताणतणाव पण वाढले आहेत आणि त्याच्या बाबतीतचं बोलणं पण वाढलं आहे, जागरूकता पण वाढली आहे. या दोघं आस्पेक्टमध्ये ताणतणाव आपल्याला असे बघता येईल. अच्छा. याच जोडीने एक मला असं वाटलं, की जे कोप अप करण्याची जी एक हे आहे म्हणजे समाजाची, की पूर्वी या गोष्टी ज्या आहेत ह्या टेकन फॉर ग्रँटेड म्हणजे गृहीत धरल्या जायच्या, की लग्न होऊन सासरी गेल्यानंतर थोडं भांड्याला भांडं लागणार. आजकाल थोडं एक स्वातंत्र्य किंवा हे जे आहे हे जरा थोडं त्याच्याबद्दलचं पण अवेअरनेस ओव्हरऑल वाढलेला आहे. तर हे जे कारण आहे म्हणजे कुठेतरी आपलं कोप अप मेकॅनिझम काही कमी पडतंय का? की एक जे मुळात पूर्वीपासून असायचं, की एक तसे एक संस्कार असायचे, की पुढे जाऊन ॲडजस्ट करायचं आहे आणि आता कुठेतरी म्हणजे स्पर्धा वाढली त्याच्याबरोबरीने म्हणजे मुली पण कमावत्या झाल्या आणि त्यांना पण एक स्वतःची अशी आयडेंटिटी हे व्हायला लागली म्हणजे आपलंही काहीतरी स्वतःचं असं आहे. तर त्याच्या म्हणजे कुठेतरी एक असं जाणवतं का, की तुमचं एक ॲडजस्टमेंट पोटेन्शियल आहे ते कमी झाल्यामुळे हे थोडंसं वाढलेलं आहे? ॲडजस्टमेंट पोटेन्शियल किंवा कोपिंग स्किल्स, स्ट्रॅटेजीज कमी पडता आहेत, हे पण एक सत्य आहे. आणि दुसरं त्याचं अधोरेखित कारण हे आहे, की समाज किंवा कुटुंब आहेत ना, भरपूर असे विभक्त होत चालले आहे. जे आधी एक जोडलेली सिस्टीम असायची, एक कम्युनिटी असायची किंवा प्लस जे समाज वर्ग असेल किंवा मित्रमैत्रिणी हे सर्कल खूप मोठं असायचं. म्हणजे गाव जरी असेल तरी सगळे लोकं एकत्र यायचे. आत्ता तसं नाही आहे. सगळे लोकं इव्हन गणपती बाप्पा असतील तर आपल्या घरीच सेलिब्रेट करतात. मोस्टली ग्रुप्समध्ये जास्त पार्टिसिपेट नाही होत. आणि हे जे झाले न्यूक्लिअर फॅमिलीज किंवा न्यूक्लिअर सेपरेशन आणि बरेचसे लोक आपले गावं सोडून शहरात आलेत, मायग्रेट झालेत. काही लोक तर मुंबई सोडून भारतात परदेशात गेलेत. या मायग्रेशनमुळे सुद्धा बरेचसे लोक हे वेगवेगळे झाल्यामुळे सुद्धा ताणतणावांचे स्वरूप किंवा ते वाढल्याचे प्रकार झालेले आहेत. कारण आपण आता त्या एका प्रोटेक्टेड सिस्टीममध्ये नाही आहेत. जसं आधी असायचं की घरातले कोणीतरी मोठे असणार, ते आपल्याला काउन्सिल करतील
किंवा समाजातलं कोणी मोठं असणार ज्यांचं आपण ऐकणार, कोणी गुरुजी असतील, कोणी आजोबा असतील, जे पण ते आता नाही आहेत. आणि असतील तरी आपण बिकॉज ऑफ सो मच ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर असेल किंवा काय असेल, आपण कन्फ्यूज पण नाही आणि आपण त्यांचं ऐकणार पण नाही. आणि हे पण दुसरं ॲडिशनल कारण असल्यामुळे पण ताणतणाव हे वाढत आहेत. अजून एक प्रश्न म्हणजे अगदी लहान मुलं जी असतात म्हणजे जी अजून शाळेतही जात नाहीत, जनरली ताणतणाव असतात ते मोठ्या माणसांच्या संदर्भात आपण म्हणजे त्यांचा विचार करतो, पण ही जी लहान मुलं असतात अगदी बाल्यावस्थेतली, तर त्यांना पण हे ताणतणाव असतात. हो, लहान जे बाल्यावस्थेतली मुलं आहेत त्यांना पण ताणतणाव होतात. मी तर आजच्या सिच्युएशनमध्ये बोलेल की ज्यावेळेस मुलं आईच्या गर्भामध्ये असतात त्यावेळेस सुद्धा ताणतणाव सुरू होऊन जातात. कारण जर आईला खूप सिव्हिअर ताणतणाव असेल तर जेनेटिकली तो ताणतणाव त्यांच्या बेबीजमध्ये, मुलांमध्ये ट्रान्सफर होतो आणि त्याच्यामुळे त्या मुलांना सुद्धा पुढच्या आयुष्यामध्ये बघितलं गेलं की ते ताणतणाव खूप फ्रिक्वेंटली त्याचे विक्टिम होतात किंवा त्यांना डील करणं फार डिफिकल्ट जातं किंवा अँझायटी, डिप्रेशन त्यांना तरुणपणात येऊ शकतं. हे कल्पना नव्हती याची. म्हणजे असं एक वाटतं की एकदा शाळा वगैरे सुरू झाली की मग ते अभ्यास वगैरे त्याचं प्रेशर, पण इतक्या लहान मुलांना असतो किंवा अगदी गर्भावस्थेत असल्यापासून होतो हे तर म्हणजे माहितीच जसं नव्हतं. अभिमन्यूचं पण ऐकलंय महाभारतात, हे तसंच आहे की जे लहान मूल पोटात असतं आईच्या त्यावेळपासूनच ताणतणाव किंवा हॉर्मोनल रेग्युलेशन सगळं सुरू होतं. तर आई अगर ज्या वेळेस खूप ताणतणावात असेल तर त्या बाळाला पण पुढे फ्युचरमध्ये ताणतणाव खूप जास्त येतील किंवा तो पण त्या तशा सेम प्रॉब्लेम्सला फेस करू शकतो. ओके. अच्छा. अच्छा. म्हणजे ते गर्भसंस्कार वगैरे जे होतं ते तेव्हा त्याच्या मागचं ऍक्च्युअल आहे हे आहे. हां, सम पार्ट, काही पार्ट त्याच्यातला तो आहे की जर आईची मेंटल हेल्थ चांगली असेल तर बाळाची पण मेंटल हेल्थ चांगली राहील, त्याचं पण मानसिक आरोग्य चांगलं राहील. सो आम्ही खूप वेळा ते प्रिकॉशन घेतो की ज्या मदर्स आधी डिप्रेशनमध्ये होत्या आणि त्यांना त्या मातृत्वाकडे गेल्यात, कन्सीव्ह झाल्यात, त्यांना आम्ही काउन्सेलिंग, समुपदेशन चालू ठेवतो. त्याप्रमाणे त्यांचे फॅमिली काउन्सेलिंग्स पण करतो की जेणेकरून त्यांचा स्ट्रेस, ताणतणाव कमी राहील. अच्छा. पण चांगला रिस्पॉन्स मिळतो म्हणजे फॅमिलीकडनं चांगला रिस्पॉन्स मिळतो की याबद्दलचं चित्र काय आहे? आज अवेअरनेस वाढतोय, जो आधी नव्हता आता तो अवेअरनेस आलाय आणि त्याच्यामुळे फॅमिलीज पण त्या गोष्टी समजतात की समजावं लागतं. हे असं एकदम सिम्पल नाही आहे की आपण सांगितलं आणि त्यांनी ऐकलं. एक्झॅक्टली. आणि ज्यावेळेस आपण त्यांना सायंटिफिक, शास्त्रीय पुरावे देतो त्यावेळेस त्यांना ते समजतं आणि पटतं पण. या संदर्भाने मला आत्ता म्हणजे हे जे तुम्ही बोललात त्याच्यावरनं एकदम असं पटकन जाणवलं की आता हे जे आहे याच्याबद्दलचा जो अवेअरनेस आपण बोलतोय हा डेमोग्राफिकली विचार करता मुंबई, पुणे किंवा शहरी भागामध्ये जास्त आहे का हे गावागावांमध्ये पण हे चित्र असं आहे की ते बदलायला हवं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एस्पेशली हे काउन्सेलिंग, आयांचं काउन्सेलिंग किंवा त्यांच्या फॅमिलीचं काउन्सेलिंग, कारण खूप ठिकाणी असं ते काय ते फॅड आहे आणि खरोखर गरज आहे का? आम्ही नाही का मुलं जन्माला घातली आणि आम्ही नाही का त्यांच्यावर चांगले आमच्या संस्कार काळात केले? नव्हतं असं आमच्या काही. काळात हे असलं काही नव्हतं. म्हणजे एस्पेशली जो सासू गट आहे त्यांना कुठेतरी म्हणजे त्यांचा काही हे येतोय का? आणि शहरी आणि ग्रामीण भाग शहरी आणि ग्रामीण फरक तर नक्कीच आहे. शहरामध्ये अवेअरनेस खूप आहे. जसं मी सांगितलं की आता न्यूक्लिअर फॅमिली असल्याचा तो एक डिफरंट बेनिफिट आहे की लोक अप्रोच होतात लगेच आणि सुशिक्षित वर्ग पण खूप मोठा आहे. गावामध्ये ती स्टिग्मा किंवा कलंक खूप असतो की मी समुपदेशनाला जातोय किंवा मी सायकॅट्रिस्टकडे चाललोय किंवा मी सायकोलॉजिस्टकडे चाललोय तर लोक माझ्या काय नजरेने बघतील किंवा ती भीती खूप असते. त्याच्यामुळे खूप लोक इव्हन गावातून ज्यांना अवेअरनेस आहे ते पण शहरात भेटायला येतात डॉक्टरांना. हां, तर गावी थोडं डेमोग्राफिकली हा फरक आहे. पण गावातल्या पण लोकांना माहिती आहे. आता जसे कधी माझे टीव्हीवर इंटरव्ह्यूज जर आलेत ना तर खूप गावाचे लोक पण प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न काही शहरातल्या प्रश्नांपेक्षा वेगळे नसतात. त्यांना पण तेवढीच माहिती, जाणीव असते कारण आता टीव्ही चॅनल्स, इंटरनेट सगळीकडे पोहोचलेत. आपण जे डिस्कस करू हे व्हिडिओ शहरात पण बघितले जातील आणि गावात पण बघितले जातील. तर हा अवेअरनेस वाढतोय. पण शहरामध्ये अवेलेबिलिटी काउन्सिलिंगची, समुपदेशनाची, मार्गदर्शनाची जास्त आहे, चांगली आहे. गावांमध्ये ती थोडी कमी आहे. पेरिफेरीमध्ये अजून जास्त आत गेले तर ती अजून कमी आहे. तर जशी तिकडे अजून ती वाढत जाईल अवेलेबिलिटी तसं त्या लोकांना पण ते सुकर होईल आणि मला वाटतं ते होत चाललंय आता. पण मग अगदी लहान मूल तणावग्रस्त आहे की नाही हे असं काही फिजिकल सिम्पटम्स त्याची असतात किंवा काय कसं? फिजिकल सिम्पटम्स पण दिसू शकतात. जर लहान मूल ताणतणावात असेल तर त्याच्यात चिडचिड दिसते, त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी चेंज होतात, त्याच्या झोपण्याच्या सवयी चेंज होतात, झोप कमी होते किंवा खूप जास्त लागते, खाणं एकदम सोडून देतात किंवा फारच कमी खातात किंवा खाण्याच्या बाबतीत खूप जास्त टँट्रम्स करतील.
आणि ग्रोथमध्ये फरक दिसतो. कोणी एकदमच सुकून जातं मूल, की ज्याची तब्येत चांगली होत नाही आहे, आईबाबा चिंतेत पडतात. आणि काही मुलांना ते थंब सकिंग करतात किंवा काही मुलं दाताने कुतरतात. हे पण स्ट्रेसचे सिम्पटम्स आहेत. त्याच्यानंतर काही मुलं जे आहेत त्यांना रात्री बेड वेटिंग सुरू होतं, की एकदम चांगले होते पण नंतर मग अचानक बेड वेटिंग सुरू झालं जेव्हापासून ताणतणाव वाढला आहे. मग तो ताणतणाव शाळेमधला असू शकतो, कोणी बुलिंग करते त्याचा असू शकतो, किंवा घरी जर आईबाबांचे काही भांडणं होत असेल त्याचा असू शकतो. अगदी लहान मुलांना कळतं अगदी हे लहान मुलांना. आई वडिलांचे आवाज वाढलेले आणि मग त्याच्यावरनं काहीतरी घरात बिघडलेलं आहे वगैरे, कारण तो एक मोठा फॅक्टर असतो. कौटुंबिक पातळीवर ताणतणाव म्हणजे ज्या घरामध्ये जनरली आई वडिलांची मोठ्या मोठ्या आवाजात भांडणं होतात तिथे बऱ्याचदा ती मुलं अशी कुठल्या तरी एखाद्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम मधनं जातात असं एक निरीक्षण आहे इन जनरल. आणि लहान मुलांचे ताणतणाव ना, जर त्यांचा एरिया चेंज झाला, त्यांची लोकॅलिटी चेंज झाली, त्यांचे मित्र चेंज झाले, मैत्रिणी चेंज झाले, त्याच्यामुळे पण आपल्याला न समजणारा पण तो येतो. तर त्याच्यासाठी पालकांनी थोडं जास्त कॉशियस राहणं आणि प्रिकॉशन घेणं इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्याने पण ते शांत राहणं, विड्रॉन होऊन जाणं, जास्त इंटरॅक्टिव्ह न राहणं, हे चेंजेस येतात. जे आधी खूप एन्जॉय करायचे ते नाही करत, छोट्या छोट्या गोष्टीत रडतात, छोट्या छोट्या गोष्टीत चिडचिड करतात. सो खूप कॉमन आहे. म्हणजे कुठेतरी हे जेव्हा ट्रान्झिशन होतं आधी असं नव्हता वागत आणि आताच काय हो. झालं, सो दिस कॅन बी द सिग्नल. आणि परीक्षेचं पण टेन्शन येतं. आता खूपच लवकर याच्यामध्ये बालवाडी, नर्सरी त्या वयापासून त्यांना इंटरव्ह्यूज द्यावे लागत आहेत. तर ते ताणतणाव वाढवणारच आहे. आणि त्याच्यासाठी आई बाबा ज्यांच्यामधलं जे दोन मध्ये स्ट्रिक्ट असेल ते त्याला खूप रागवतात किंवा तिला खूप रागवतात आणि चांगला परफॉर्मन्स, मग त्याचा ताणतणाव येऊन मुलं स्ट्रेसमध्ये होतात. वारंवार त्यांना इन्फेक्शन होणं, वारंवार त्यांची तब्येत खराब होणं, आणि चिडचिड होणं, खूप ते ॲग्रेसिव्ह पण होतात. कधी कधी खूप मुलं अचानक चांगले होते आणि खूप मारापिटी करायला लागतात. तर त्याचं रिझन त्याच्या मागचं स्ट्रेसच असतं मोस्ट. ओके, अच्छा. लहान मुलांचं तर आपण बघितलं की त्यांना ताणतणाव आहेत वगैरे हे ओळखण्याचे काही क्यूज आहेत. मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये ताणतणाव हा खरं तर रोजच्या म्हणजे तुमचं जे डेली लाईफ आहे त्याचा पार्ट झालेला आहे आणि परिस्थितीनुरूप कधीतरी त्याचं प्रतिबिंब घरात त्यांची जी काही इंटरॅक्शन चालते त्याच्यावरनं होतं. म्हणजे कधीतरी चिडून येतं ती व्यक्ती चिडलेली असते, मग ती घरातही चिडचिड चालते, आदळापट चालते, मुलांना ओरडलं जातं वगैरे वगैरे. फक्त हे जे असतं हे कधी ओळखायचं की हे त्या पर्टिक्युलर एखाद्या परिस्थितीमुळे झालेलं आहे की आता ते कुठेतरी एक सायकोलॉजिकल डिसऑर्डरकडे त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. म्हणजे एखादी व्यक्ती सातत्याने चिडचिड करतीये किंवा आता तिच्या वागण्याचा असा एक पॅटर्न झालेला आहे की ती खूप चिडते, खूप अग्रेसिव्ह झाली आहे, तर हे त्याचं काही कारण आहे का ही फक्त फेज आहे आणि ती परिस्थिती सेटल झाल्यानंतर परत ती नॉर्मलला येणार आहे. मग म्हणजे घरातल्या लोकांनी कसं काय ओळखायचं की आता कुठेतरी काहीतरी गडबड आहे किंवा आता कुठेतरी म्हणजे आपल्याला एक हे घ्यायला पाहिजे करेक्टिव्ह मेजर. सामान्य माणसांना पडणारा हा प्रश्न आहेच. आता आम्ही डॉक्टर असल्यामुळे आमचे क्लासिफिकेशन खूप क्लिअर असतात. डॉक्टरांचे डिस्कशन असेल त्याच्यात वेगळे असतात. बट तुमचा प्रश्न हा ॲक्च्युली प्रॉपर जेन्युइन आहे की कॉमन माणसाने कसं समजायचं. तर कॉमन माणसांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी असतात. एक म्हणजे की त्या व्यक्तीचा जो बिहेवियर म्हणजे त्याचं जे वर्तन आहे ते कुठल्या रेंजमध्ये हाय जात आहे. म्हणजे ती नुसते चिडचिड करते, रागवते जे थोड्या प्रमाणात आहे, की ते खूप मोठ्या आवाजात आहे की पूर्ण सोसायटीला ऐकू जातं. आणि किंवा त्यावेळेस ती व्यक्ती काहीतरी वस्तू तोडते, फोडते, फ्रिक्वेंटली खूप महागड्या वस्तू पण तोडल्या जातात, किंवा काही वस्तू मारल्या जातात दुसऱ्याला, किंवा ते अब्युझिव्ह होतात. फेकून मारणं. ही झाली सिव्हिअरिटी, की त्याची सिव्हिअरिटी किती जास्त आहे. आणि दुसरा क्रायटेरिया असतो फ्रिक्वेन्सी, की ते किती दिवसांपासून चालू आहे. तर खूपच जसं एक स्ट्रेस येऊन गेला की ज्याच्यामुळे होऊ शकतं की त्याच्यात थोडा चेंज येईल किंवा काय होईल, पण तो चेंज जर 2 आठवड्यापेक्षा जास्त चालूच आहे आणि खूप त्या व्यक्तीला समजावून सुद्धा ती जात नाही आहे, ते वर्तवणुकीमधले जे त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत ते जात नाही आहेत किंवा त्या गोष्टी परसिस्टंट चालूच आहेत, ही दुसरी कॅटेगरी आहे सांगण्यासाठी की मोस्टली तो काहीतरी आजारात कन्वर्ट होतोय किंवा तो काहीतरी आजाराचं स्वरूप असणार. कारण जो स्ट्रेस होता तो चालला गेला आहे, तुम्ही एकमेकाशी डिस्कशन केले तरी पण त्या व्यक्तीचं राग कमी होत नाही किंवा त्या व्यक्तीचं जे औदासिन्य आहे, दुखी असणं आहे किंवा त्याची भीती आहे, कुठल्याही प्रकारात ताणतणाव वेगळ्या वेगळ्या लक्षणांमध्ये येऊ शकतो. तर ते किती दिवस परसिस्टंट आहे आणि किती हाय स्वरूपात आहे. आता काही लोकांना जर त्या ताणतणावामुळे ते सुसायडल फील करायला लागले, त्यांना आत्महत्येचे विचार यायला लागले किंवा त्यांना कोणाला तरी मारावासारखं वाटायला लागले, तर हे अनहेल्दी आहे. सो आपण ज्यावेळेस त्याची सिव्हिरिटी बघू
की खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स चालू आहे जे एक्सपेक्टेड नाही आहे, ती डिसऑर्डरकडे किंवा आजाराकडे वाटचाल चालू झाली आहे. अशा वेळी प्रोफेशनल हेल्प सायकॅट्रिस्टला भेटणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. पण मग याची काही अशी फिजिकल सिम्पटम्स दिसतात की ज्याला तुम्ही फक्त ताणतणाव आहे हेच हे देऊ शकता? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला बऱ्याचदा म्हणजे जे एज आहे त्याच्या हॉर्मोनल इम्बॅलन्स सारखे प्रॉब्लेम्स येतात. आता हॉर्मोनल इम्बॅलन्स हा जो आहे हा याच्यासाठी आम्ही गायनाकोलॉजिस्टकडे जातो बहुतेक वेळा. पण मग त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर ताणतणाव असणं आणि त्याच्यामुळे तुमचे हॉर्मोन्स एकदम आउट ऑफ बॅलन्स जाणं असं काही असतं का? नाही, असं ताणतणावामध्ये प्रत्येक व्यक्तीनं त्यांचा जसा स्वभाव आहे, त्यांची जशी प्रवृत्ती आहे आणि जसं बॅकग्राऊंड आहे, त्या प्रमाणामध्ये तो रिस्पॉन्स देतील. आणि तुम्हाला त्या स्वरूपात बघायचं आहे की आपली जी आधीपासूनची त्या त्या व्यक्तीची, जसं घरामध्ये पण 4 लोकांचे स्वभाव वेगळे असतात. आपण बोलतो की कोणी एखादा शांत म्हणजे मग ते एवढ्या तेवढ्यावर ते चिडणार हे आपणही गृहीत धरलेलं असतं किंवा रादर बरेचदा असे घाबरून असतात त्यांना म्हणजे आले बाबा बाबा आले घरी आता जरा आपण शांत बसा. आता जरा पुस्तकं वह्या उघडून ठेवा, त्यांना जसं दिसायला पाहिजे अभ्यास केल्यावर असं बऱ्याच घरांमध्ये असतं. पण तिथे ते थोडंसं अँटिसिपेटेड असतं त्या व्यक्तीचं वर्तन. तर म्हणजे ती व्यक्ती कधी कधी मला याच्या जोडीने खरं तर एक हे असं आहे की एखादी व्यक्ती चिडकी आहे, कुपिष्ट आहे असं लेबल तिच्यावर लागलेलं आहे आणि मग असं नाही का होत की तिची चिडचिड होती आणि खूप हे चालतीये, पण मग ती अशीच असल्यामुळे कोणाला त्याच्यात असं लक्षातच आलं नाही की त्याला ती तिला मानत त्या आजाराकडे ती आणि जातीये. प्रत्यक्षात ती जातीये. असं होऊ शकतं. पण आता ह्या 2 ज्या गोष्टी मी सांगितल्या, फ्रिक्वेन्सी आणि सिव्हिरिटी, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट येते की त्या व्यक्तीचं जे राहणीमान आहे त्याच्यात काही फरक पडला आहे का? की त्या रागामुळे ती स्वतःची काळजी पण घेत नाहीये. त्या रागामध्ये तिची जी कामं ती करायची किंवा करायचा तो व्यक्ती, ते कामं करत नाहीये. घरचे पण कामं करत नाहीये. आणि तर त्या त्याच्या ग्लोबल लिव्हिंगमध्ये जो फरक पडलेला असतो, तो पण अफेक्ट झालेला असेल, तर तो डिसऑर्डर किंवा आजाराकडे जाणारी वाटचाल आहे. तर हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे की त्याची जी टेम्परामेंट आहे त्या व्यक्तीची, त्याच्यात खूपच जास्त फरक पडलाय किंवा ती चेंज झाली एकदम. जे आपण बोलतो की स्वभावच चेंज झाला व्यक्तीचा. तर हे मोठं इंडिकेशन आहे की कदाचित तो काहीतरी आजार असू शकतो, की नेचर एकदम 360 डिग्रीने चेंज झालं. आणि त्याच्याशिवाय दुसरं हे की कामावर जाणं खूप चुका व्हायला लागल्या, खाडे व्हायला लागले, रेग्युलर जात नाहीये, जॉब सुटला. जॉब सोड किंवा जॉब बद्दल एकदम असं उदासीनता निर्माण झाली. मीच वेगळे वेगळे असू शकतात. उदासीनता असेल किंवा राग असेल किंवा जास्तच इग्नोर करणं असेल. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे व्यक्ती रिॲक्शन देतील. इंटरेस्ट नसणं अजिबात म्हणजे मला काही घेणं देणंच नाहीये असं चाललंय तसं कोणी काही करा. जिथे ऍक्च्युअली काहीतरी ऍक्टिव्हली रोल केला पाहिजे, पण त्याच्यातून विड्रॉन होऊन जाणं, काही त्याच्यात इंटरेस्ट न घेणं. सो हे रेड फ्लॅग्स आहेत आणि ते जर जास्त नेहमीच येत असतील तर समजायचं की हा काहीतरी मानसिक आजाराकडे चालला आहे व्यक्ती. आणि त्यावेळेस मग त्याला प्रॉपर गायडन्स प्रोफेशनलकडून सायकॅट्रिस्टला भेटणं किंवा काउन्सिलरला भेटणं हे फारच इम्पॉर्टंट आहे, फार महत्वाचं आहे. आणि एक म्हणजे अजून याच्यामध्ये एक घरच्यांना आव्हान असं असतं की त्या व्यक्तीला तयार करणं सायकॅट्रिस्ट. कारण बऱ्याचदा त्या व्यक्ती स्वतःच म्हणजे मला काही झालेलं नाही, मी काय असल्यावर त्यातल्या गोष्टींनी लगेच सायकॅट्रिस्टकडे जायचं का, असं जे हे असतं त्या केसमध्ये घरच्यांनी कसं त्याला हे करायचं ऍक्सेप्टन्स. हा एकदम ऍक्च्युली दैनंदिन होणारा प्रश्न आहे आणि प्रॉब्लेम आहे जे आम्ही पण फेस करतो, की पेशंट स्वतः समजायलाच तयार नाही की त्याला किंवा तिला काही प्रॉब्लेम आहे. तर अशा वेळी काय आहे की पेशंटला जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तिचे स्ट्रेंथ्स आणि विकनेस घरच्यांना माहिती असतात, की ती कोणाचं ऐकते घरामधलं किंवा तिच्या आवडत्या गोष्टी काय आहे किंवा ती कोणत्या गोष्टींना फॉलो करते. तर आपण त्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं आणि त्याच्या थ्रू जर तिला गायडन्स किंवा एक आपले इम्पॉर्टंट व्हॅल्यूज किंवा प्रॉब्लेम्स कन्वे करायचा ट्राय केला, तर त्याच्यातून त्या पेशंटला समजू शकतं किंवा त्यांना पॅम्पलेट दाखवले किंवा त्यांना काही इंटरनेटवरची इन्फॉर्मेशन दिली आणि ती दाखवली, तर त्यांना समजू शकतं की हा एक आपल्याला प्रॉब्लेम आहे, हा जो एक डिसीज असू शकतो. आणि दुसरा पार्ट आहे की सायकॅट्री किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं, ट्रीटमेंट घेणं, हे ब्लड प्रेशर, डायबिटीज असे कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट घेण्यासारखंच आहे. हे काही वेगळं नाही, हे पण आपल्याला त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. म्हणजे सायकॅट्रिस्टकडे गेलं तर तू काही वेडा आहे किंवा वेडी असं ठरवलं जाईल असं काही नाही. तर कुठेतरी ती स्वीकृती सगळ्यात आधी आपल्याला आपल्या घरातून, फॅमिलीतून येणं आवश्यक आहे. पण घरच्यांचा पण जर प्रत्येक गोष्टीत जर घरचे त्या व्यक्तीला ताना देत असतील की तू वेडा झालाय, तू वेडी झाली आहे, तर ती व्यक्ती कशी सायकॅट्रिस्टकडे जाणार आहे?
तर सगळ्यात आधी घरातून आपल्याला हे बोलणं पॉझिटिव्हली सुरू करायचं आहे, की आपण कोणालाही वेडा, वेडी किंवा जा तू दाखव डॉक्टरला किंवा पिल शेमिंग, तू काय गोळ्या मिस केल्या का, आज घेतल्या नाही का गोळ्या म्हणून एवढं ओरडतेस का, या अशा पद्धतीचं बोलणं टाळलं पाहिजे. कारण होतं काय, की त्यामुळे त्यांना वाटतं, की हा एक काहीतरी स्टिग्मा आहे किंवा याच्यावर काहीतरी हसण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून ते अजून सायकॅट्रिस्टला भेटणं किंवा सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेणं टाळतात. कारण त्यांना स्वतःला हसण्याचा विषय नसतो बनायचा. पण ज्यावेळेस घरातून त्या गोष्टीला रिस्पेक्ट मिळतो, की ह्या अशा गोष्टी आहेत, याच्यामुळे असे बिहेवियरल चेंज येतात, मेडिसिन्समुळे पॉझिटिव्हली असे चेंजेस येतात, या इम्प्रूव्हमेंट्स येतात आणि आपण जायला पाहिजे. तर असं एक्सप्लेन केलं तर फरक येतो. खूप वेळा जे रोल मॉडेल्स आहेत, काही वेळा आता माझ्याकडे यांना जे रिलेटिव्ह चांगले झाले आहेत, ते दुसऱ्या पेशंट्सला पाठवतात. म्हणजे खूप तरुण वर्ग जे मुलं मुली आहेत, त्यांना भरपूर डिप्रेशन, अँझायटीचे प्रॉब्लेम आहे आजच्या दिवसांमध्ये. तर जर कोणी कझिन त्यांचं इम्प्रूव्ह झालेलं आहे आणि तिने किंवा त्याने जर सांगितलं, की मला पण असेच प्रॉब्लेम होते, मी डॉक्टरला भेटलो, काही वेळ मेडिसिन्स घेतल्या, मी आता खूप चांगले, आता मला मेडिसिन्स पण नाही, आय एम फिलिंग मच बेटर. अशा वेळेस त्याचा जो पॉझिटिव्ह इफेक्ट येतो तो खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे ती दुसरी व्यक्ती. सो आपण थोडं हे पण बघायचं, की कोणी पॉझिटिव्ह रोल मॉडेल आपल्या फॅमिलीत किंवा आपल्या मित्रवर्गांमध्ये आहे का, की जे कोणीतरी गाईड करू शकतील, की ते आपल्याला काहीतरी प्रेरणा देऊ शकतील. हा म्हणजे समोर बघितलं की हा बरा झालाय बाबा. हा बरा झालाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या गोळ्या सुटल्या आहेत. कारण गोळ्या सुटणं हा एवढा मोठा खूप मोठा टॅबू आहे आणि खूप स्टिग्मा आहे त्याचा. गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यायला लागणारी म्हटल्यानंतर जी त्याच्याबद्दल एक हे बसले याचे साईड इफेक्ट्स, याने अजून काय काय होईल वगैरे, याच्याबद्दल अगदी सामान्य माणसं किंवा अगदी म्हणजे काय म्हणूया त्याला, फार शिकलेले नसलेले वगैरे त्यांना पण. आणि बरेचसे त्याच्यातनं गृहीत धरलेले असतात, पूर्वग्रह दूषित असतात, की त्यांना प्रत्येक गोळी म्हणजे झोपेची गोळी वाटते, प्रत्येक गोळी म्हणजे नशेची गोळी वाटते. म्हणजे त्यांच्यासाठी हा बूस्टर आहे, की गोळी सुटली आणि मी बरा झालो, की हे काही असं तुला आयुष्यभर हे औषध घ्यायचं अशातलं हे नाही. मे बी हे त्यांना त्यांच्या ह्याच्यासाठी एक टर्निंग पॉइंटही ठरत असेल आणि त्यातनं पण बरेचसे लोक तयार होत असतील. तसं असेल तर जे म्हणजे हे चांगलं, म्हणजे आशादायी चित्र आहे असं म्हणूयात. हे थोड्या प्रमाणात तरी जसं असेल तर. कारण इन जनरल बऱ्याच ठिकाणी लोकांचा असा पण गैरसमज असतो, की सायकॅट्रिक ट्रीटमेंट्स जनरली खूप लेंदी चालतात. असं खूप लोकांना वाटतं, की हे चालतच राहणार आहे. जे खरं नाही आहे. जन्मभर कदाचित, की मला गोळ्या घ्यायच्या आहेत किंवा तुला गोळ्या घ्यायच्या आहेत किंवा म्हणजे नाही, एवढ्यात काही सुटका नाही तुझी, परत परत त्या सेशन्ससाठी जायचंय, मग हे संपणार कधी आणि याचे काही साईड इफेक्ट्स होतील का, म्हणजे ह्या दोन प्रश्नांमुळे मग लोक मे बी असंही होत असेल की फॉलोअप टाळतात आणि त्यात मग तो आजार बरा व्हायच्याऐवजी अजून मग. आता ज्यांना भीतीचा आजार आहे, ताणतणावामुळे झाला किंवा अँझायटी डिसऑर्डर आहे, तर ते इव्हन ट्रीटमेंटला पण घाबरतात, ते मेडिसिन्सला पण घाबरतात. तर सगळ्याच गोष्टींची त्यांना भीती असते. तर त्याच्यासाठी प्रॉपर फॅमिलीची मानसिकता आणि ज्यावेळेस तुम्ही त्या डॉक्टरांना भेटणार आहे, प्रोफेशनलला, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टींचे क्लॅरिफिकेशन घेणं, त्याचे नोट्स ठेवणं, असं जर केलं ना, तर तुम्हाला प्रॉपर रस्ता दिसतो आणि तुम्ही ॲक्च्युली प्रत्येकाला वेगळा वेगळा आजार असू शकतो, त्या पद्धतीने डॉक्टर सांगतील पण, की किती ड्युरेशन गोळ्यांचं राहू शकतं, काय काय चान्सेस आहे. फार रेअर पेशंट असतं की ज्यांना लाईफ लाँग घ्यावं लागतं. बऱ्याचशा लोकांना लाईफ लाँग ट्रीटमेंट नाही घ्यावी लागत. आपल्या व्यक्तिसंबंधातून म्हणजे जवळची जी व्यक्ती असते तिच्या संदर्भाने येणारा जो ताण असतो तो कसा मॅनेज करायचा. म्हणजे कधी काही वेळा आपल्या आई वडील जे असतात किंवा रक्तसंबंधातले जे आपले नातेवाईक जे असतात, जे आपल्या बलासाठी सांगतात, हे आपल्याला माहिती असतं. पण त्याच वेळेला ऍट द सेम टाइम आपणही जे करतोय त्याच्याही मागे काहीतरी आपली अशी स्वतःची भूमिका असते. त्यावेळेला आपलं म्हणणं त्यांना सांगायला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांच्या वयानुसार किंवा एकंदरीत अधिकारानुसार. तर त्यावेळेला त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं की आपण जे सांगतोय ते बरोबर आहे, त्या पुढे जाऊन त्याला काहीतरी म्हणजे आपल्याला जे हवं आहे तेच पुढे जाऊन प्रत्यक्षात घडणार आहे. म्हणजे पिढ्यांमधलं अंतर, पिढ्यांमधलं अंतर जे असतं ते, म्हणजे आई वडील सांगतात ते त्यांच्या भूमिकेतून बरोबर आहे की आपल्या भल्यासाठी सांगतायत, पण कदाचित आता बदलत्या काळानुसार त्यांचं जे म्हणणं असतं ते. हा सगळ्यात डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे. एकदा ज्याला आजार आहे ना, त्याची ट्रीटमेंट करणं सोपं आहे, पण घरातल्या लोकांनी एकमेकांच्या बाजू समजणं आणि त्याला समर्थन करणं किंवा त्याच्या पाठीशी उभं राहणं, हे ॲक्च्युली खूप डिफिकल्ट आहे. आणि जसं पिढ्यांचं अंतर आहे, जनरेशन गॅप, याच्यामुळे तर तो फरक थोडा जास्तच वाढतो आहे. आणि जसं काही लोकांच्या
पैशाच्या बाबतीत कल्पना असतात. म्हणजे आई बाबा आहे की त्यांना पैसे खर्चच करायचे नसतात कुठल्या गोष्टींमध्ये, कारण त्यांनी पैसा बघितलेला नसतो. आणि आपलं जे जनरेशन आहे त्याला वाटतं की मॉडरेट पैसा खर्च करून चांगली लाईफस्टाईल जगली पाहिजे. एक एक्झाम्पल उदाहरण देतोय मी. आणि ते कन्वे करायमध्ये इतके भांडणं होतात आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतात. हे एक उदाहरण आहे. सेम अप्लायज टू दुसऱ्या गोष्टी, म्हणजे कार घेणं असेल किंवा काही वस्तू घेणं असेल, इन्शुरन्स करणं असेल, प्रत्येक गोष्टीमुळे येणार. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातली समजणं गरजेची आहे की आपला राग किंवा आपला ताणतणाव याला जबाबदार आपण आहे. मी स्पेशली हे जी लोकं ॲडल्ट आहेत त्यांना सांगतो. लहान मुलं असतील त्यांच्यासाठी मी नाही बोलणार. पण ज्यांना एज्युकेशन आहे, ज्यांना माहिती, त्यांनी हे समजणं गरजेचं आहे की मला जर राग येतोय त्याचा जबाबदार मी स्वतः आहे, त्याची जबाबदार मी स्वतः आहे. तर मी जे काय बोलते सो या अपेक्षांमध्ये काहीतरी होतंय की ठीक आहे, आई बाबा त्यांना ह्या सायकोलॉजिकल किंवा मानसिक गोष्टी माहिती नाही, त्यांना अवेअरनेसच नाही आहे. त्याच्यामुळे ते एक जे त्यांची री होती आधीची तीच री ओढतायत. पण मला माहिती आहे की कसं आहे, तर त्यांना बुद्धिझममध्ये शांत होणं, मेडिटेशन होणं या गोष्टी माहिती नाही आहे. त्यांना योगा करून आपण रिलॅक्स होऊ शकतो या गोष्टी माहीत नाही, पण आपण होऊ शकतो. सो सगळ्यात आधी मी बोलेल की जो ॲडल्ट वर्ग आहे, युवा वर्ग आहे की ज्याला या गोष्टींची माहिती आहे की मानसिक आरोग्य काय असतं, सगळ्यात आधी त्या घरातल्या व्यक्तीने आपली स्वतःची मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची. सगळ्यात आधी स्वतःला शांत करायचं, सगळ्यात आधी स्वतःला खुश ठेवायचं. आणि ज्यावेळेस ती अचीव झाली की मग पॉझिटिव्ह कॉन्व्हर्सेशनमध्ये ज्यावेळेस घरामध्ये संवाद असेल, डायलॉग असेल, तर आपण गोष्टींवर डिस्कशन्स करू शकतो. आणि मग त्यावेळेस ते डिस्कशन पुढे ठेवायचं. पण त्याच्यात पण ही डिमांड नको की मी जे बोलेल ते आईबाबांना पटलंच पाहिजे किंवा ते त्याच्यावर लगेच रेडी होतील. खूप वेळा असे काहीतरी निर्णय असतात की त्याच्यावर तुम्ही आणि तुमचे आईबाबा कधीच एका पेजवर येणार नाही. पण आपल्याला हे समजावून सांगणं की याच्यामध्ये तुमच्या आयुष्यासाठी पण काही डेंजर नाही आहे आणि त्यांच्या आयुष्यासाठी पण काही धोकेदायक नाही आहे, हे जरी आपण त्यांना समजवू शकलो आणि त्याच्यातून आपण आपला रस्ता काढू शकलो तर खूप आहे. पण प्रत्येकाने त्यामध्ये आपली मानसिक जबाबदारी स्वतः स्वीकारणं गरजेचं आहे. आणि पण समजा की खूपच त्रास होतो आहे, मग पुढची स्टेप त्याच्यामध्ये पण प्रोफेशनलला, काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्टला भेटणं किंवा सायकॅट्रिस्टला भेटणं. आणि जर आपल्याला त्रास एवढा नाही होत आहे, पण आपल्या वागण्यामुळे त्यांना त्रास होतो आहे मोठ्यांना, असं होऊ शकतं जो आपल्याला दिसतोय, तर अशावेळी त्यांनासुद्धा समुपदेशकाकडे नेणं हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, ते समजावून सांगणं. आणि त्यांना हे पण सांगायचं की तुम्ही एकटेच नाही, तर मी पण तुमच्यासोबत समुपदेशन घेईन. जर माझं काही चुकत असेल तर मी पण त्याच्यावर वर्क करेल, जर तुमचं चुकत असेल तर तुम्ही वर्क करा. किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दोघांना एकच काहीतरी रस्ता निघेल असं पण नाही आहे. पण जे दोघांना मान्य असं काहीतरी मिडल वे, हां हो, हा ॲटिट्यूड जो आहे ना की मला मानसिक त्रास ना तिच्यामुळे होतोय, मला मानसिक त्रास त्याच्यामुळे होतोय, हे वागणं आपण पण सोडलं पाहिजे. की आपल्याला जो मानसिक त्रास होतोय याचं कारण आहे की आपण ते मॉड्युलेट नाही करू शकत आहे. आपण आपल्या भावना जर कंट्रोल नाही करू शकत आहे, जो शिकलेली व्यक्ती आहे, तर जी व्यक्ती आपल्यापेक्षा कमी शिकलेली आहे, त्याच्यामध्ये आपले पालक असू शकतील, ते आपल्या भावना कशा कंट्रोल करू शकतील आणि त्यांना तर सायकोलॉजी वगैरे गोष्टी माहीत पण नाही आहे. सो कुठेतरी आपल्याला घरातलं रोल मॉडेल होऊन ते करावं लागतं. आपल्याला अँगर कंट्रोल किंवा आपला इमोशनल कंट्रोल एखादी सिच्युएशन आली, आपल्याला घरी स्वतः रोल मॉडेल बनवून शिकवावं लागतं. इव्हन लहान मुलं पण असतील ना, तर त्यांना ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की बघ बेटा मला ना खूप राग येतोय, व्हॉटेवर तू जसं वागला किंवा आई जशी वागली त्याच्याने मला आता खूप राग येतोय, पण मी हा राग कंट्रोल करतोय, तर मी काय करतो की टाइम आउट घेतोय, मी बाहेर जाऊन थोडा वेळ बसतोय कोपऱ्यामध्ये, मी सेफ आहे, काळजी करू नको, मी तिथे बाकड्यावर बसलो आहे आणि मी 10-15 मिनटात कूल होऊन शांत होऊन येईल, थोडंसं मेडिटेट करून येईल. हे बघितल्यावर मग ते लहान मुलं पण शिकतात की अशा पद्धतीने बाबा आपला अँगर कंट्रोल करतात, तर त्यावेळेस ती कुठली वस्तू थ्रो करायचं असं रोल मॉडेल. सेम गोष्ट इव्हन आईबाबा पण बघतील ना तुमचे, तर वाटतं पण ते पण शिकत जातील की मुलगा या पद्धतीने डील करतो की, तर कुठेतरी ते मोकळेपणाने आणि आपल्या भावना आहे ना आपण सांगत पण नाही. म्हणजे तुम्ही रागवून ना वस्तू फेकणं किंवा अब्युझिव्ह होण्यापेक्षा तुम्ही सांगा ना की आई मला तुझ्या या गोष्टीचा राग येतोय, बाबा तुम्ही हे असं केलं ना याचा मला राग येतोय. तुम्ही आपली जी फिलिंग येते हां ती सांगा. आपण काय करतो, आपण डायरेक्ट रागवतो आणि आपण डायरेक्ट कन्क्लुजन पण काढतो त्यांची बाजू समजून मग येता. त्याच्यापेक्षा आपलं फिलिंग सांगा की मला वाईट वाटतंय, तू असं जे केलंय ना त्याच्यामुळे मला सॅड फील होत आहे.
आणि मग त्याच्या पुढचा रस्ता होतो की त्या ज्या फिलिंग्ज आपल्याला येत आहेत त्या कशा रेग्युलेट करायच्या, त्या फिलिंगला काय करायचं, आणि त्याचा रस्ता सापडतो. खूप वेळा आहे ना आपण उदास आहे, आपण दुःखी आहे हे आईबाबांना माहीत पण नसतं. त्यांना वाटतं हा काहीतरी ॲरोगंट वेगळ्याच जगामध्ये आणि हा खूपच हॅप्पी आहे आणि आपल्याला रागवत असतो. तर त्यांना आपला सॅडनेस माहीतच नसतो, तर ते कसे समजणार आहेत? हो, पण ज्या केसमध्ये आपण सांगितल्यामुळे आपल्या आई वडिलांचं टेन्शन आणखी वाढणार आहे हे आपल्याला माहिती आहे. हा म्हणजे त्या example- केसमध्ये कसं हे करायचं? म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादी व्यक्ती एकटी राहते किंवा एखादीला लग्न करायचं नाहीये आणि आईवडिलांची भूमिका अशी असते की लवकरात लवकर तो सेटल हो, जोडीदार शोध, म्हणजे जोडीदार असणं गरजेचं आहे की जे त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या पिढीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बरोबर आहे, किंवा त्यांना तुमची काळजी वाटते त्या काळजीपोटीच त्या तुम्हाला सतत असा सल्ला देतात किंवा असं हॅमरिंग करतात की आता लग्नासाठी तयार हो, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. कदाचित तुमचा चॉईस काहीतरी वेगळा असू शकतो, तुम्हाला करिअर करायचंय किंवा तुम्हाला नाही त्या वाटेलाच जायचं नाही, असंही एखाद्याचंही असू शकतं. त्या केसमध्ये होतं कसं की आईवडील जे बोलतात ते बरोबर आहे आपल्याला कळत असतं कुठेतरी, एक्झॅक्टली. पण आपलं स्वतःच आपला चॉईस काहीतरी वेगळा असतो आणि मग त्यांना नाही म्हणायचं तर खरं तर असं ठोस काही हे नसतं, कारण माझा चॉईस आहे वगैरे असं म्हणण्याची पण खूप जणांची प्राज्ञा नसते आणि कुठेतरी मग तो एक कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो की म्हणजे त्यांना दुखवायचं तर नाही आणि आपल्याला जे हवं आहे, म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते त्यांना कन्व्हिन्स पण करायचं, किंवा म्हणजे हा एक खूप मोठा पण मानवी नात्यांमध्ये आणि हा जो वयाचा जो फरक आहे याच्यामुळे ही अपेक्षा करणं इरॅशनल आहे. ही अपेक्षा ठेवणं विवेकनिष्ठ नाही आहे, की जे मी ठरवेल किंवा जे मला वाटेल ते आईबाबांना पण वाटलं पाहिजे, किंवा जे आईबाबांना वाटेल ते मी केलंच पाहिजे किंवा मला पण वाटलंच पाहिजे. तर आपण या प्रेशरमध्ये स्वतःला पण त्रास देतोय, त्यांना पण त्रास देतोय. किंवा इवन काय होतं की ते पण खूप अपेक्षा ठेवतात की मुलगा किंवा मुलगी कन्व्हिन्स होऊन जाईल केव्हा तरी, आणि आपण पण खूप अपेक्षा ठेवतो की ते कन्व्हिन्स होऊन जातील की मला हे नाही करायचं आहे. तर एक आपण ती पातळी ठरवली पाहिजे स्वतः, की कुठल्या लेवलपर्यंत आपण त्यांना सांगणार आहे की असं मला वाटतं, हे माझे विचार आहेत आणि अशा अशा गोष्टींमुळे मी नाही करणार आहे, आणि हे समजून घेतलेला निर्णय आहे. याच्यात कुठलंच मी कोणाच्या भावनेच्या किंवा कोणाच्या ब्रेन वॉशिंगमध्ये येत नाही आहे. जे खूप आई-बाबांना वाटतं की याला कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल किंवा कोणीतरी दुसरीने सांगितलं असेल, त्याचं ऐकून ते करत असेल. पण ज्यावेळेस आपल्याला समजतंय की खूप आपण संवाद साधला आणि खूप एकमेकांशी बोललो, पण त्यानंतर पण ते चेंज व्हायला तयार नाही आहेत, अशा वेळी आपण त्यांना कन्व्हिन्स करण्याची जी आपली जो एफर्ट आहे तो बंद करणं आवश्यक आहे. की आता मी त्याच्यात खूप एनर्जी वेस्ट नाही करणार आहे. त्यांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, ते कदाचित पूर्ण लाईफ चेंज करणार नाही आहे आणि माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे मी पण लाईफ चेंज करणार नाही आहे. सो ते त्यांच्या जागी ठीक आहे, मी माझ्या जागी ठीक आहे, बट मी माझा निर्णय घेतो आहे. सो आपण त्यावेळेस आपण पण एक लिमिट सेट करणं स्वतःसाठी फार महत्त्वाचं आहे, की कुठल्या लेवलला जाऊन आपण त्यांना खुश करण्यासाठी काहीतरी अशा गोष्टी करणार की ज्या आपल्याला नाही करायच्या आहेत. आणि ज्या खूप म्हणजे मोठा डिसिजन. हो, आणि याच्यात कसं आहे, ते त्यांची अपेक्षा कमी करत नाही आहेत, त्यामुळे पण त्यांना त्रास होतोय. सो त्यांना समुपदेशन फार मदतीचं होईल. पण हे समुपदेशन बऱ्याच वेळा आपण जे घरचे लोक बोलतो त्याचा फरक त्यांना नाही पडत. जर मुलगा सांगत असेल तर, म्हणून प्रोफेशनल व्यक्तीकडून जर केलं तर कदाचित ते वेगळा पर्स्पेक्टिव्ह देऊ शकतात, सांगू शकतात. म्हणून इथे प्रोफेशनल हेल्पची गरज फार येते घरातल्या नात्यांमध्ये, कारण तिथे बायस असतात. त्या बायसमुळे बऱ्याच वेळा आपण रिलेटिव्हसुद्धा समजू शकत नाही. समवयस्क असतील तर त्याला ते सिरियस घेत नाही मोठे लोक, लहान वयातलं असेल तर, आणि मोठे असतील तर ते 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 त्यांना दुसरी पार्टी समजतात. सो घरात पण तो प्रॉब्लेम येतो. म्हणून प्रोफेशनल हेल्प सीक करणं बरंच चांगलं असतं. पण हे खरोखर याच्यामध्ये ना इतकी विचाराची भिन्नता आहे. म्हणजे मी बघितलं की याच्यामुळे तर लोक डॉक्टर पण चेंज करतात, की ज्यावेळेस आपण मुलांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आईबाबांना सांगितलं तर आईबाबा डॉक्टर चेंज करतात. हां, पण त्यांचे विचार चेंज नाही करत. हां, हो, हो. पण त्यांची स्वतःची जी अविवेकनिष्ठ मागणी आहे ती ते चेंज नाही करत. पण जो व्यक्ती सफर करतोय, ज्याला त्रास होतोय, त्याने एका लेवलला विचार करणं आवश्यक आहे, की मी एवढा त्रास याचा नाही करून घेणार. ते नाही समजत आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे.
मी जास्त एक्स्ट्रा माईल जाणार नाही कन्व्हिन्स करायला. एक प्रश्न अजून असा होता की जेव्हा एखादी तणावग्रस्त व्यक्ती आहे आणि थोडीशी तिची एखाद्या मानसिक विकाराकडे वाटचाल म्हणजे अगदी सुरुवात आहे की अजून त्याने एवढं गंभीर स्वरूप धारण केलेलं नाही आणि ज्या वेळेला मग घरातलेच लोक किंवा आजूबाजूचे मित्र त्यांच्या रिॲक्शन अजून ॲडव्हर्स येतात, काय तुझं डोकं बिकट ठिकाणावर आहे का वगैरे अशा टाईपच्या, किंवा काय याला काय झालंय, सदा न कदवायचं तोंड पाहिलं की बाहेर जावं असं वाटतं वगैरे अशा टाईपचं काहीतरी. तर यांनी अजून ते जे काय त्याची म्हणजे मनस्थिती असेल त्याची वाईट मनस्थितीत बरंच पडते. तर अशा वेळेला म्हणजे ती व्यक्ती जर अजून विवेकाच्या पातळीवर असेल तर तिने ही सिच्युएशन कशी टॅकल करायला पाहिजे, की म्हणजे चिडून उत्तर देणं हा तर उपाय त्या नाही. व्यक्तीने पहिले जे मी बोललो की स्वतःचं अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे की मला हा प्रॉब्लेम झालेला आहे. मग होतं हेल्प सीक करणं. तर सगळ्यात आधीची हेल्प ते सीक करू शकतात. त्यांचे जर भाऊ किंवा बहीण असतील, फॅमिलीतले कोणी लोक आहे की जे त्यांना समजतात एम्पॅथिकली, आणि त्यांच्याशी बोलून आपले जे प्रॉब्लेम जे शेअर करणं, तर शेअरिंग फार महत्वाचं आहे. जर ते नसतील तर आपले कोणी फ्रेंड आहे की जी जवळची आहे किंवा जो जवळचा आहे त्यांच्याशी शेअर करणं. तर खूप जे अशा प्रायमरी लेवलचे प्राथमिक प्रॉब्लेम्स आहे ना, ते शेअरिंगने आणि मग त्या माणसाचा सपोर्ट मिळाला, सपोर्टिव्ह काउन्सिलिंगने चांगले होतात. तिथे तुम्हाला मग प्रोफेशनल्सकडे जायची गरज नाही आहे. पण जर ते आपण आपल्याच कप्प्यामध्ये हृदयात ठेवलं तर तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून शेअरिंग एनकरेज करा की शेअरिंग व्हायला पाहिजे. एक तर तुमच्या जे भाऊ बहीण आहेत, सिबलिंग्स आहेत, कझिन्स आहेत, त्यांच्याशी शेअर करा जे तुम्हाला समजतात, ज्यांच्याकडे तुमची वेवलेंथ चांगली आहे. नाही तर मग तुमचे फ्रेंड्स आहेत, मित्र, त्यांना सांगा. आणि मग ते पण नसतील की कारण हे दोघं पर्याय जर नाही अवेलेबल, कारण खूप लोकांचे नातेवाईक शिकत असतात किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स आहे, किंवा जसं तुम्ही सांगितलं की त्यांना त्रास होईल म्हणून मी त्यांच्याशी नाही शेअर करणं. अशा वेळी आजच्या वेळेत मुंबईसारख्या महानगरात, पुण्यासारख्या महानगरांमध्ये खूप सारे समुपदेशक आहेत, काउन्सिलर्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत. प्रोफेशनलला भेटायसाठी हेजिटन्सी ठेवू नका, भेटायलाच पाहिजे. कारण ती घुसमट कधी खरोखर म्हणजे आत्महत्येच्या लेवलपर्यंत जाऊ शकते. तर त्या घुसमटला शेअरिंग हा फार महत्वाचा रस्ता आहे, शेअरिंग करणं. आज असं दिसतं की सगळं जग आपलं व्हर्च्युअली जवळ येत आहे. तर अशा केसमध्ये फेसबुक म्हणा किंवा बाकीची जी सोशल मीडियाची साधन आहेत त्याच्यामधून जी सपोर्ट सिस्टीम किंवा सपोर्ट ग्रुप वगैरे तयार होतात, तर त्याचा खरोखर काही फायदा होतो का? ते अगेन ते व्हर्च्युअल असल्यासारखंच असतं, म्हणजे आभासीच असतं, त्याचा काही प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नाही, असं काही आहे? आता कुठल्याही सोशल मीडियावरचा जो सपोर्ट सिस्टीम आहे, एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जसं आज हा पॉडकास्ट आहे, तुम्ही मला ॲज अ एक्सपर्ट बोलवलं आहे कारण मी डॉक्टर आहे, मी पेशंटशी डील करतो. असं एक्सपर्ट तिकडे ग्रुपमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. किंवा त्या ग्रुपमध्ये मॉडरेटर असणार किंवा ॲडमिन असतील, ती लोकं ज्यांना नॉलेज आहे खरोखर आणि जे सायंटिफिक माइंडेड आहे, सायकोलॉजिकली माइंडेड आहे, असे लोक तिथे असले पाहिजेत. पण जर समजा तिथे काहीतरी पेशंट्स आहेत किंवा काही दुसरे पेशंट्सचे रिलेटिव्ज आहे की ज्यांना ॲक्च्युली पूर्ण नॉलेज नाही आहे, त्यांना फक्त काहीतरी रँडम इन्फॉर्मेशन आहे आणि त्यांना फक्त ॲडव्होकसी करायची आहे, तिकडे काही वेळा पेशंट्स आणि रिलेटिव्ह ॲक्च्युली मिसगाईड होऊ शकतात. सो ऑथेंटिक सोर्सेस, फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल किंवा इन्स्टा असेल, ऑथेंटिक सोर्सेस जिथे प्रॉपर डॉक्टर्स आहेत, प्रॉपर सायकोलॉजिस्ट आहे, जे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये आणि ते गाईड करतायत किंवा त्यांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला गायडन्स मिळते, तर मी तसं रेकमेंड करेल, पण रँडम नाही. किंवा एखादा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये सपोर्ट सिस्टीममध्ये जे प्रॉपर मॅच्युअर लोक आहेत, जे पेशंटचे केअर गिवर्स आहे, असे पण काही ग्रुप आहेत की कॅन्सर पेशंटचे केअर गिवर्स आहेत, तसे सायकॅट्रिक पेशंटचे पण केअर गिवर्स असतात, त्यांचे ग्रुप्स. तर असे ऑथेंटिक ग्रुप्स असतील ना, तर ते खरंच हेल्प करतात आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. कारण आज व्हर्च्युअली सगळे जोडलेले आहेत आणि खूप वेळा फिजिकली प्रेझेंट राहू जमू शकत नाही. तर काही वेळा जे टिप्स असतील किंवा काही गायडन्स असतील ते त्याच्यातून मिळतं. फक्त ऑथेंटिसिटी तुम्हाला व्हेरीफाय करणं फार महत्त्वाचं आहे की तिथे खरोखर कोणी नॉलेजेबल पर्सन आहे की तो सो कॉल्ड पर्सन त्याने सुरू केले आणि तिथे जायचं, ते थोडे तिथे फसवणूक होऊ शकते. ऑथेंटिक आहे की नाही तेच खूप कारण फार कठीण आहे. म्हणजे तिथे सगळं म्हणजे तिथे असताना लोक काय MBBS MD सारखे पण देऊ शकतात आणि प्रत्यक्षात असतील फिजिओथेरपी. म्हणून त्याच्यावर किती रिलायबली आपण ट्रस्ट करू शकतो हे नाही सांगता येणार आणि मी ॲक्च्युली तसं ॲडवाईस पण नाही करणार. सो माझं बोलणं हे राहील की जे खरोखर तुम्ही ज्यांना ओळखतात
त्या लोकांशी तुम्ही संवाद साधा, त्यांच्या थ्रू मिळालेलं जे गायडन्स आहे, लिटरेचर आहे, ते जास्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि पर्सनली लोकांशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा. ग्रुप्समध्ये आणि ग्रुप्समध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप बघा किंवा कुठलाही ग्रुप असो, तर तिथे तुम्हाला सगळेच एका विचाराचे किंवा एकाच प्रकारचे मिळणार नाही. त्याच्यामुळे पण तुम्हाला मेडिसिनच्या बाबतीत, ट्रीटमेंटच्या बाबतीत भीती वाटू शकते. सो ॲक्च्युली काही लोक घाबरून पण खूप घाबरलेले असतात. आणि होतं काय, ज्या लोकांना खूप चांगले एक्सपिरियन्स आहे मेंटल हेल्थचे, ट्रीटमेंटचे, बऱ्याच वेळा ते लोक इन्फॉर्मेशन शेअर करत नाही ऑनलाईन मीडियावर. आणि जे लोकांना निगेटिव्ह काहीतरी एक्सपिरियन्सेस आहे किंवा त्यांना निगेटिव्ह व्ह्यूज आहेत, ते लोक जास्त तिकडे रिओटिक शेअर करतात त्यांच्या. मग ते ॲक्च्युली चांगलं जे इन्फो आहे ते लोकांकडे जात नाही, मिळत नाही आणि भीती येते. जे अगेन नॉलेजला किंवा आपल्या हेल्प सिकिंग ॲटिट्यूडला बाधा आहे. म्हणून प्रॉपर नॉलेजेबल माणसं जिथे असतील ते ग्रुप जॉईन करा. ऑथेंटिक सोर्सेस जिकडे असेल तिकडे जॉईन करा किंवा बरेचशा ऑथेंटिक युनिव्हर्सिटीज आहे, त्यांची ऑनलाईन इन्फॉर्मेशन्स आहे, त्या इन्फॉर्मेशन्स भरपूर चांगल्या आहेत. तिकडे इंटरॅक्टिव्ह असेल तिकडे इंटरॅक्ट करा. इवन इंटरनॅशनल साईट्स भारतामधून सुद्धा ॲक्सेस करता येतात, तर त्यांच्यावर पण भरपूर इन्फॉर्मेशन मिळते. जसं NHS आहे, नंतर क्लिवलँड क्लिनिक आहे, भरपूर असे हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे, केम्ब्रिज आहे, भरपूर युनिव्हर्सिटीज आहेत ज्या ऑथेंटिक आहेत आणि त्यांचे मेंटल हेल्थ सपोर्ट सिस्टीम आहे. WHO आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांची सपोर्ट सिस्टीम आहे किंवा त्यांच्या गाईडलाईन्स आहे. नंतर इवन भारतामध्ये पण निमहॅल्थ जी बँगलोरला संस्था आहे आणि इवन मुंबईमधल्या पण 2 हेल्पलाईन्स आहेत ज्या मेंटल हेल्थ हेल्पलाईन्स आहे. मागे KM हॉस्पिटलमध्ये सुद्धा मेंटल हेल्थ हेल्पलाईन सुरू झाले होते. अशा भरपूर फ्री भारत सरकारने पण सुरू केलेली हेल्पलाईन आहे किरण नावाची. तर अशा फ्री हेल्पलाईन्स पण आहेत की जिथे ऑथेंटिक लोक, काउन्सिलर्स किंवा डॉक्टर्स असतात, ज्याची तुम्ही तात्पुरती हेल्प घेऊ शकतात. ती हेल्प पण परमनंट स्वरूपाची नसणार, पण तुम्ही जिथे तुम्ही लॉस्ट फील करताय तिथे काउन्सिलिंग, समुपदेशन आणि गायडन्स तुम्ही घेऊ शकतात. फ्री हेल्पलाईन्स, फक्त ते सोर्सेस ऑथेंटिक असले पाहिजे, जे तुम्ही थोडे 2-4 लोकांपासून म्हणजे माहिती घेऊनच ते तिथे ते गेलं पाहिजे किंवा ती माहिती बिलीव्ह केली पाहिजे त्याच्यावर. अजून एक छोटासा प्रश्न मला असा विचारायचा होता की हे जे ताणतणाव आपण म्हणतो, एखाद्या व्यक्तीची लाईफस्टाईलच अशी असते किंवा एखाद्याचं जॉबचं स्वरूपच असं असतं की ते ताणतणावाचंच आहे. म्हणजे उदाहरणार्थ मार्केटिंगचे लोक म्हणा किंवा म्हणजे सतत त्यांना तेवढं विक्री करणं किंवा तेवढं टार्गेट्स पूर्ण करणं किंवा दुसरेही कुठले हाय प्रोफाईल जॉब. तर असं काही होतं का की त्या व्यक्तीला आता म्हणजे ते ताणतणाव आणि ते स्ट्रेस, टेन्शन ह्याचीच सवय झालेली आहे आणि मग अचानक तुमचा जॉब सुटला किंवा एकदम रिकामपण आलं की मग ते रिकामपण पण काहीतरी असं म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करतं, असं काही होतं का? म्हणजे ताणतणावाची सवय झाली आहे की आता एवढं झालंय की एक दिवस मला स्वस्थ बसावं लागलं तर काहीतरी म्हणजे असं दुनिया माझी उलटी-पलटी झाली वगैरे आणि आता काय करू मी? आता याच्यात 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. याच्यात 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आहे की माणसाची जी पर्सनॅलिटी किंवा त्याचा स्वभाव, तो आम्ही त्याला बोलतो की टाईप A पर्सनॅलिटी, ज्याच्यामध्ये ती व्यक्तीला नेहमी अँक्शस असणार किंवा हायपर असणार किंवा एजी असणार, म्हणजे नेहमी काहीतरी गोष्ट काही गर्दीत करायची, इम्पेशंट असणार आणि महत्त्वाकांक्षी सुद्धा आणि नेहमी ऑन द गो असणार. तर ही एक पर्सनॅलिटीचा स्वभाव आहे, भाग आहे. आणि दुसरे ते कामाच्या ओघाने ज्याप्रमाणे माणूस चेंज होतो आणि त्याच्याप्रमाणे त्याला येणाऱ्या सवयी. तर या सवयी असणं गरजेचं नाही की ते हेल्दी आहे किंवा ते आरोग्यासाठी चांगलं आहे. तर हा असा अनुभव येऊ शकतो की तो जॉब सुटल्यानंतर तो माणूस त्या सवयीमध्ये होता, त्याच्यामुळे त्याचं ते मोमेंटम गेलं आणि आता नवीन याच्यामध्ये त्याला थोडं डिफिकल्ट जात आहे किंवा आता बोर्डम खूप वाटतंय कारण त्याच प्रकारचं नाही आहे. पण थोड्या काळासाठी अशा पद्धतीचा ताणतणाव ओके असतो. काही वेळा तो आपल्याला पॉझिटिव्हिटी पण देतो. पण जर हा ताणतणाव नेहमीच राहिला किंवा वर्षानुवर्ष चालला, तर त्याच्यामुळे मधुमेह म्हणजे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, हृदयाचे आजार, कोलेस्ट्रॉल, या भरपूर आजार होऊ शकतात. हो. तर भरपूर आजार त्याच्याने होऊ शकतात. म्हणून तात्पुरत्या वेळेसाठी किंवा काही दिवसांसाठी, वीकसाठी ठीक आहे. पण हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की अशी इव्हन पर्सनॅलिटी जरी असेल, तुम्ही काहीतरी रिलॅक्सेशनसाठी काहीतरी माहिती शोधा किंवा वर्क करा. आणि जर तुम्हाला सवय लागली असेल तरी ती सवय तोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जर तुम्ही 5 दिवस त्या जॉबसाठी जातायत की तुम्ही इतके रेस्टलेस आणि बेचैन असतात किंवा इतके ऑन द गो असतात, तर तुम्ही 2 दिवस तरी रिलॅक्स होण्याची सवय लावा.
की ज्याच्यात तुम्ही पूर्ण रिलॅक्स झाले, तुम्ही फॅमिलीसाठी क्वालिटी टाईम दिलाय, तुम्ही स्वतःसाठी आनंददायक काहीतरी गोष्टी केल्या आहेत. ही अशी सवय लावावी लागणार आहे. पण ती मी असाच आहे असं समजून तुम्ही त्या पद्धतीने स्ट्रेस कॅरी फॉरवर्ड नाही करू शकत. कारण ते इव्हेंच्युअली तुम्हाला कुठल्यातरी स्टेजला आजार देतील, लाईफस्टाईल डिसीजेस आणतील किंवा ज्याच्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती पण कमी होईल. कारण हे हे प्रतिकारशक्तीवरती पण परिणाम होतो. म्हणजे हे जे आहे ना, आता लाईफस्टाईलचं बोलतोय, म्हणजे मी पर्सनली अशी उदाहरणं बघितलेली आहेत की आधी चांगलं करिअर झालं, मग आता एक मिड लेव्हलला आल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या जॉबमधल्या. आणि असं आहे की अगदी जॉब आता मी आत्ताच्या आत्ता सोडून देते किंवा उद्यापासून मी उद्या रिझाईन करतो वगैरे इथपर्यंत ते आलंय सगळं. म्हणजे अगदी गळ्यापर्यंत पाणी येणं, नाकातोंडात पाणी जाणं वगैरे म्हणतो तशी फेज. आणि प्रत्यक्षात तसा डिसिजन घेतला जात नाही, कारण तसा डिसिजन घेणं पण खूप अवघड आहे, कारण अजून ऍक्टिव्ह तुमच्या याची म्हणजे रिटायरमेंटला येण्यासाठी 10 ते 15 वर्ष बाकी आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अगदी असं तीव्रतेने वाटतं की अरे नाही, म्हणजे असते सुट्टी असते म्हणायला, विकेंड म्हणून 2 दिवस सुट्टी असते, पण त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी असतं काम, कधीतरी एखादी मीटिंग असते, तुम्ही काहीतरी ठरवता, ते सगळं प्लॅनिंग कोलमडतं. एस्पेशली कॉर्पोरेटमध्ये थोडेसे एक मिड लेवलच्या वरचे जे आहे तिथे सगळीकडे हे चित्र आहे की म्हणायला सुट्टी पण मिळत नाही. म्हणजे तुम्ही ठरवून सुद्धा छंदांसाठी वगैरे वेळ काढू शकत नाही. आणि मग जेव्हा अशा ह्याच्यापर्यंत माणूस येतो की मी आता हे सोडून देतो, तर ऍक्च्युअली हे सोडणं खरोखर तितकं सोपं आहे का, की ज्याला वर्षानुवर्ष ते काम करायची सवय झालेली आहे. आणि खरं तर एक असं वाटतं की 8 दिवस सुट्टी ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही सोडून देतो म्हणता त्यावेळेला तुम्ही पूर्ण वेळ रिकामपणाची एक तसं तुमचं एक मेंटल सेटअप असला पाहिजे किंवा तेवढी तयारी असली पाहिजे. आता दोघं गोष्टी आहे ना ॲक्च्युली माइंडलेस वाल्या आहेत. म्हणजे अचानक जॉब सोडून देणं आणि इथपर्यंत नाकापर्यंत पाणी येईपर्यंत आपण त्या स्ट्रेसमध्ये राहणं. पण हे आम्ही रोज आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो. म्हणजे पेशंट्स खूप त्रासमध्ये आहेत, त्यांना रिझल्ट चांगले मिळत आहेत, पण ते स्वतःच्या अपॉइंटमेंटसाठी त्यांना टाईम नाही की ते काढू शकत नाही. आणि ते बोलतात म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी तुम्हाला वेळ नाही आहे, तर तुम्ही कशा गोष्टी पुढे हँडल करणार आहेत. आणि याचं इंट्रोस्पेक्शन किंवा आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे की माझ्या गरजा किती आहे. तर तुम्ही आता जीवन कॉर्पोरेटचे हायर लेवल बोलतायत, तर ते एक कोट फार फेमस आहे की खूप पूर्ण आयुष्य मी पैसे कमवत घालवलं आणि नंतर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सगळा तो पैसा लागून गेला. आणि असंच होतं. म्हणून ही रॅट रेस आपण किती पळणार आहे, किती धावणार आहे, आपण कुठल्या क्षणी आराम करणार आहे. आणि याच्यासाठी आपली स्वतःची आयडियाज असणं, त्याच्यासाठी डिस्कशन्स असणं, इवन जी लोक प्रोफेशनल आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तो मला काय वाटतं की असं एकच खूप वर्ष आराम न करता कंटिन्युअस जर काम करत राहिलं तर तुम्हाला बर्नआउट पण येतो. आणि तो बर्नआउट म्हणजे ह्या ताणतणावाचाच एक रिझल्ट असतो की तुम्हाला ते काम नकोसं होतं. आणि खूप वेळा तो जॉब सोडायमध्ये ते कारण असतं, कारण तुम्हाला जॉबचा बर्नआउट आला आहे. म्हणजे तुम्हाला आता ते नकोसं झालं आहे, कंटाळवाणं झालं आहे, तुम्हाला इंटरेस्ट पण नाही आहे आणि त्रासच जास्त होतो. सो याच्यासाठी आधीच आहे ना, खूप सुरुवातीच्या स्टेजेसपासून आपण काय करतोय याच्या बाबतीत माइंडफुल राहणं. म्हणजे की मी हे असं करतोय, याच्याने मला काय लाईफ मिळणार आहे आणि काय वर्क राहणार आहे. तर वर्क लाईफ बॅलन्सची आधीपासूनच जागरूकता ठेवणं फार महत्त्वाचं आहे. ती आपण खूप लेट करतो आणि आपण स्वतःच्या आरोग्याकडे एवढं लक्ष देत नाही जेवढं लक्ष आपण पैसे कमवण्याकडे किंवा खूप हार्डवर्क करण्यामध्ये. म्हणजे भारतामध्ये खरंच हार्डवर्क महत्त्वाचं आहे, पण त्याच्यावर खूपच जास्त एक्झॉशन आणलं जातं. तर इतक्या एक्झॉशनच्या लेवलला हार्डवर्क नका करू. किंवा तुम्ही स्वतःचे लिमिटेशन्स समजा, स्वतःच्या ब्रेनचे पण लिमिटेशन्स समजा, शरीराचे पण लिमिटेशन्स समजा. तर वेळोवेळी फ्रिक्वेंटली गॅपने आराम करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ते जास्त प्रॅक्टिस करावी रादर दॅन खूप वर्ष खूप काम करून मग अचानक निवृत्ती घ्यायची वेळेआधी. आणि त्यावेळेस ते डिसिजन कठीण जाणारच आहे, ते सोपं नाहीच आहे. कारण एक विशिष्ट प्रकारे तुम्ही जगत सवय लागलेली असते त्या गोष्टीची, तर ताण घेण्याची पण. एक आणि एकदम अचानक आहे ब्रेक आला त्याच्यामध्ये जॉब सोडणं. पण जो त्रास होतो ना त्यावेळेस माणूस विचार करतो की या त्रासापेक्षा सोडलेलं बरं आहे. आणि त्यावेळेस आम्ही पण ते रेकमेंड करतो की तुम्हाला जर जॉबमध्ये कंटिन्यू राहून जास्त मानसिक त्रास होणार आहे तर तुम्ही जॉब सोडा, कारण तुमच्या हेल्थसाठी ते डेंजरस आहे. म्हणून जॉब सोडा. तुम्ही लागल्यास 3 महिन्याची सॅबॅटिकल घ्या आणि मग विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कंटिन्यू करा, पण नाही वाटलं तर सोडा. पण तो वेळ जर तुम्हाला ती मिळते की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही विकार न होता तुम्ही चांगले, आणि त्यावेळेस अशी सिच्युएशन आली की तुम्ही इतके एक्झॉस्ट झाले,
तर त्यावेळेस तुम्ही थोडा वेळ नक्की द्या माइंडफुल होण्यासाठी, की मी काय करते किंवा मी काय करतोय आणि मला लाईफमध्ये नेमकं करायचं काय, मी रेस्ट केव्हा घेणार आहे, मी स्वतःसाठी केव्हा वेळ देणार आहे, मी घरासाठी केव्हा वेळ देणार आहे, की नुसतं पैशाच्या मागे पळणार आहे. ऍक्च्युली ते कसं आहे, आणि पैशाच्या मागे पळणार वगैरे हे जरी रियालिटी असली तरी पण कुठेतरी एक मुद्दा असा येतो की समजा आपण असं एखाद्या व्यक्तीला म्हटलं की अरे काय म्हणजे एवढं काय पैसा 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 करतो, ते सोडून आता सगळं, तर शेवटी अल्टिमेटली पैसा कोणासाठी कमावतोय, घरच्यांसाठी कमावतोय, हे पण कुठेतरी एक पण घरच्यांसाठी कमवतोय, त्यांना आपण वेळ तरी देऊ शकतोय का, हे हे महत्वाचं आहे ना, की तो आपण जे पण एम धरले ते कुठेतरी चुकीचं आहे. आपण पैसा कमवतो पण आपल्याला ज्यांच्यासाठी करतोय ती मुलं मोठे होऊन गेलेत, त्यांच्यासोबत त्यांचं बालपण पाहायला नाही मिळालं, त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करायला नाही मिळाला आणि मग त्यांच्याशी बॉन्ड पण फॉर्म नाही झालेत. तर ते सगळे जे पण पैसे किंवा एफर्ट त्यांच्यासाठी करतोय त्याच्यात काही डाऊट नाही आहे, पण त्यांच्याशी कनेक्शनच होत नाही, कारण तुम्ही कंटिन्युअस त्या कामामध्ये बिझी होते. सो हे वर्गीकरण करून तुम्हाला क्वालिटी टाईम फॅमिलीसाठी, स्वतःसाठी, इव्हन मी स्वतःचं पण बोलतो, नॉट जस्ट फॅमिली, स्वतःसाठी पण जे तुम्ही करतायत काम त्याच्यामध्ये तुमची हेल्थ तुम्ही कशी जपतायत, तुमची फिजिकल हेल्थ आणि तुमचं मानसिक आरोग्य, या दोघं गोष्टी तुम्ही कशा जपतायत की तुम्ही लॉंग टर्मसाठी चांगले राहणार, हे तुम्ही याच्याकडे काही लक्ष देतायत का? आणि ते लक्ष दिलं पाहिजे. ते लक्ष जर नाही दिलं तर तशी वेळ येणार मग, आणि मग त्या अटीतटीच्या वेळेला खरोखर कठीण असतं काही निर्णय घेणं. म्हणून मी बोलतो की तुम्ही ज्यावेळेस यंग एजमध्ये सुरू करताय तुमचं करिअर, त्यावेळेस तुम्ही ती विचार ठेवा की मला हा बॅलन्स कसा साधायचा आहे, त्याचा विचार आधीच केला पाहिजे. किंवा मी बोलेल की ज्या क्षणी तुम्हाला समजतंय, 35 वर्ष वय असेल, 40 वर्ष वय असेल, ज्या क्षणी तुम्हाला समजतंय की मी काहीतरी मिस करतोय किंवा काहीतरी मिस करते, त्यावेळेस तुम्ही विचार करा, 2 पावलं मागे या आणि बसा आणि शांतपणे ठरवा की मी हा बॅलन्स कसा साधणार आहे, वर्क लाईफ बॅलन्स. कारण त्याच्यानेच लाईफ जास्त मिनिंगफुल आणि हॅपी होणार आहे. नुसतं एकसारखंच खूप खूप काम करून लाईफ सॅटिस्फॅक्टरी आणि हॅपीनेस देणारी नाही राहणार. कारण एक दिवस जॉबमधून तुम्हाला ते घरी जायला सांगतील, त्यावेळेस तुमच्याजवळ काहीतरी तुमच्याजवळ असलं पाहिजे की जे तुम्हाला हॅपीनेस देतं. तुम्ही फक्त जॉब क्रिएट करत राहिले, त्याच्यातली अपॉर्च्युनिटी पण एका दिवशी तुम्ही अनएम्प्लॉयमेंटमध्ये जाणार आहे, त्यावेळेस काय? सो म्हणून तुम्ही तुमचे जे हॅपीनेसचे आयलंड्स आहेत ते घरी तयार करणं किंवा तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या हॉबीजमध्ये ते, आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधीपासून तयारी करावी लागते. मग असा फेज येणार नाही की जॉब सोडतोय तर मला माहीत नाही की काय करायचं आहे, कारण तुम्ही कधी काही जोपासलंच नाही, कारण तुम्ही कशाला कधी आधी वेळ दिलाच नाही, तर तुम्हाला आता 11th आवरला काय आठवणार आहे. तर ते आधीपासूनच ती सवय लावा. हो, आधीपासूनच तयार करा. आणि मी बोलतो की ही सवय तुमच्यामध्ये ठेवा, जेणेकरून तुमचं पाहून तुमची मुलं पण ते क्वालिटी टाइम स्पेंड करणं किंवा बॅलन्स करणं शिकतील. पैसा महत्त्वाचा आहे, पैसा गरजेचा आहे, पण जर आपण आरोग्यच आपलं चांगलं असेल तर त्या पैशाची व्हॅल्यू जास्त होते. आजकाल पिअर प्रेशर खूप वेळा ऐकायला मिळतं. काय म्हणजे त्याचं कसं हे पिअर प्रेशर खरंच आजकाल खूप ऐकायला येतं. पिअर प्रेशर इज बेसिकली जे आपले समवयस्क लोक आहेत किंवा समूह आहे, त्या समूहामधले लोक जे करतायत मेजॉरिटी, त्यांच्यामुळे आपण काहीतरी करायला भाग पडतो, त्याला आपण पिअर प्रेशर बोलतो. मोस्ट कॉमनली लहान मुलांमध्येच बघितलं जातं की लहान मुलांमध्ये काहीतरी मुलं दुसरा एक ग्रुप सांगतोय हे कर ते कर, त्याच्यामुळे आपल्या मुलाला काहीतरी करावं लागलं, मुलं जनरली कंप्लेंट करतात. पण पिअर प्रेशर मोठ्यांमध्ये पण दिसतं. हां, तर आजच्या काळामध्ये कलिग्सने एवढं केलं मग मला पण ते करायला पाहिजे. आणि सोसायटीतही म्हणजे म्हणजे बरोबरचा तो गरबा खेळायला गेला, मग ते शेजारी म्हणाली की तू क्यों नाही आती, मग मी पण जायला पाहिजे, मग मला आवडत नसेल तरी ते मी करायचं. सोशल मीडिया, तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या फ्रेंडने जर तुमचे फॉरेन ट्रिपची पोस्ट टाकली, तर मग तुम्हाला प्रेशर येतं की मी कशी फॉरेन ट्रिपला जात नाही, किंवा माझा हसबंड कसा घेऊन जात नाही, किंवा जो पण इवन माणसांना पण, मेल्सला पण तसं सोशल प्रेशर येतं की ही एन्जॉयमेंट करतोय, मग मी का नाही करत आहे. पण म्हणजे हे कोणीतरी तुम्हाला सांगितल्यावरच येतं किंवा असं कर असं म्हटल्यावरच येतं असं नाही, म्हणजे तुमचं तुम्ही पण जे काही दुसऱ्याचं बोलून किंवा ऐकल्यानंतर ते हो. सो पिअर प्रेशर हे स्पोकन पण असू शकतं किंवा अनस्पोकन पण असू शकतं. हां, म्हणजे तसं पण असू शकतं की कोणीतरी तुम्हाला कंपेल केलं काहीतरी करायला,
की तू या ग्रुपमध्ये, तर या ग्रुपमध्ये आम्ही सगळे ड्रिंक्स करतो, तर ड्रिंक करायलाच पाहिजे तरच या ग्रुपमध्ये. सो हे स्पोकन पिअर प्रेशर बोललेलं. आणि न बोललेलं म्हणजे की कोणी पिलं नाही त्याला दुसऱ्या वेळा बोलवलंच नाही, तर ते समजून जायचं की हां, की ते अनस्पोकन पिअर प्रेशर आहे, की जर तू ह्या गोष्टी केल्या तरच या ग्रुपमध्ये तू स्वीकार आहे, नाही तर नाही. म्हणजे स्वीकार न होण्याच्या भीतीने पण बऱ्याचदा लोक म्हणजे ते इच्छा नसताना नाही बाबा त्यांना त्यांच्यापासून वेगळं पडणं काय परवडणार नाही आपल्याला, आपले मित्र करतायत म्हटल्यावर मग एक ग्रुपमधून तुटल्याची फिलिंग येते, जे फोमो बोलतात आजकाल, फिअर ऑफ मिसिंग आउट येते. त्याच्यामुळे पिअर प्रेशर खूप आजकाल खूप डॉमिनेट करतंय आणि सोशल मीडियामुळे ते जास्तच वाढलंय. सोशल मीडिया म्हणजे पण मग सोशल मीडिया नव्हतं त्या काळात पिअर प्रेशर होतं का नव्हतं? सोशल मीडिया नव्हतं त्या काळात, पण होतं, पण एवढं नव्हतं. हवे आजकाल एवढं हे असं exposure खूप आहे. वाढलंय आज. त्यावेळेस जास्तीत जास्त कसं भावाभावांमध्ये असेल, बहिणींमध्ये असेल. सिबलिंग मध्ये सिबलिंग मध्ये असतं. ओके ओके. कारण एक ना मी असं नेहमीचा सिनॅरिओ जेव्हा घरामध्ये 2-3 भावंड असतात आणि मोठं ते असं अगदी आदर्श ऐकणारं शहाणं बाळ असतं आणि मग धाकट्यांची जेव्हा कंपॅरिझन केली जाते आई वडील नातेवाईक समाज यांच्याकडनं की दादा कसा किंवा ताई कशी शहाणी आहे, कशी अभ्यास करते, कसे मार्क्स मिळवते आणि तुला काही करायला नको, जरा बघ तिच्याकडे वगैरे असं म्हणून म्हणजे त्यांनी सुधारावं अशा भावनेतनं म्हणा किंवा कधी कधी असं उगाचच त्याला टोचून बोलण्याच्या ह्याच्यात मग ते पण म्हणजे पिअर प्रेशरच असतं. ते ते टॉन्ट्स आहे, ते एक प्रकारचं पिअर प्रेशर आहे. बट पिअर प्रेशर मोर लाईक की भावाने असं केलं तर मी पण असं केलं पाहिजे. हां, हो. किंवा सिस्टरने असं केलं तर मग मी असं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पण असू शकतात किंवा निगेटिव्ह पण असू शकतात. हां, डिपेंड करतं. पिअर प्रेशर हे पॉझिटिव्ह पण असू शकतं, की जे तुम्हाला मोटिवेट करेल काहीतरी अचीव्ह करायला, की आपल्या मित्राला चांगले स्कोर्स मिळाले तर आपण पण चांगले स्कोर्स घ्यायला पाहिजे. किंवा या ग्रुपमध्ये जे हुशार मुलं आहेत ते सेलिब्रेट होतात किंवा त्यांना जास्त एन्करेज केले जातात, तर तुम्हाला त्या ग्रुपचा पार्ट व्हायचं आहे. तर पॉझिटिव्हिटी येऊन तुम्हाला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह किंवा प्रॉडक्टिव्ह गोष्टी घडतील, ते पॉझिटिव्ह पिअर प्रेशर. पण व्यसन लागणं, काहीतरी खराब गोष्टी तुम्ही करताय ग्रुपमध्ये, तर ते निगेटिव्ह टाईपचं पिअर प्रेशर आहे. किंवा काहीतरी समाजविरोधी गोष्टी करायला लावणं मित्रांना किंवा त्या गोष्टी त्या ग्रुपमध्ये केल्या जात आहेत, हे निगेटिव्ह पिअर प्रेशर झालं. बरोबर. आणि एक असतं की जनरली सोसायट्यांमध्ये म्हणजे एक मोठं कॉम्प्लेक्स आहे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स. मग तिथे बऱ्याचदा असं ना म्हणजे मी हे स्वतः आमच्या आधी आम्ही राहत होतो त्या सोसायटीत बघितलं होतं की 4 जणांकडे समजा हाय एंड थोडीशी कार आहे आणि एकाने नॅनो घेतली. मग ती मुलं जी आहेत ज्यांच्याकडे चांगल्या गाड्या आहेत ते नॅनोवाल्याला चिडवतात त्या मुलाला, की तुमची तर काय 1 लाखाची गाडी आहे फक्त वगैरे असं असतं. म्हणजे तेव्हा कदाचित ते फक्त चिडवणं म्हणजे चिडवणं या पातळीवर असतं, की असं काही डोक्यात नसतं, की आपलं आणि त्याचं सोशिओ इकॉनॉमिक हे काहीतरी वेगळं किंवा कधीतरी तसं इंटेन्शनही असू शकतं, जर थोडीशी तुम्हाला शिंगं फुटलेली असतील तर. डिपेंड करतं की तो कोण बोलणारा व्यक्ती कोण आहे. पण मग हो. जेव्हा ती अशी टीनेज मधली मुलं असतात 12-13 वर्षांची वगैरे, तर त्याच्यातनं असं पण मग ते त्याला पण पिअर प्रेशर म्हणायचं का? किंवा तो मुलगा म्हणतो किंवा गॅजेट्स 4 जणांकडे आयफोन आहे आणि एखाद्याकडे अगदी साधं मॉडेल आहे. मग शाळांमध्ये वगैरे जेव्हा एस्पेशली असं हे असतं, मग हे तर कॉमन पिअर प्रेशर आहे. म्हणजे आयफोन असणं किंवा दुसरे कुठलेही हाय ब्रँडेड फोन असणं किंवा आजकाल ब्रँडचं खूप जास्त चाललंय. माझ्याकडे पेशंट येतात लहान मुलं, तर जेवढं आपल्याला ब्रँडचं फॅड नाही आहे एवढं फॅड त्यांच्यामध्ये आलंय आणि ते त्यांच्या पिअर्समधूनच आलंय, की माझे मैत्रीण एक प्रकारचे ब्रँड्स वापरते, माझा मित्र वाय प्रकारचे ब्रँड्स वापरतो, तर त्याच्यामुळे मी पण वापरले पाहिजे. त्यांना स्वतःचं इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो, निम्नपणाची फिलिंग असते की माझ्याकडे मी ते ब्रँड्स वापरत नाही. हां, जे पण कारण आहे तर ते फील करतात की ते काहीतरी त्या ग्रुपपेक्षा वेगळे आहेत किंवा काही वेळा तो ग्रुप पण त्यांना फील करवतो. सो या दोघं गोष्टी असू शकतात. जर ग्रुप बुली असेल तर तो ग्रुप पण थोडा टगेपणा करतो आणि तो ग्रुप पण सांगतो की अच्छा ब्रँड्स असतील तर वेलकम आहे, की तू कूल आहे आणि ब्रँड्स नसतील तर यू आर नॉट सो कूल. असे फिलिंग्स काही वेळा ग्रुपमधून पण येतात, काही वेळा हे व्यक्ती स्वतः तो बॉय किंवा मुलगी ते स्वतः पण फील करू शकतात. बरोबर. पण याच्यात मग म्हणजे पालकांचा रोल खूप महत्वाचा असणार, की मुलांवर एकतर ते हे करणं आणि आपली ऐपत आहे म्हणून आपण आयफोन घ्यायलाच पाहिजे किंवा अमुक एक स्पेसिफिक मी तर बोलतो की गरज असली पाहिजे, की त्या मुलाला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का?
पण कसं आहे, पियर प्रेशर ही गोष्ट असते आणि पियर प्रेशर ही गोष्ट काय आहे हे आपल्या पालकांनी पाल्यांना जरूर सांगावं. ते समजावून सांगायला पाहिजे. खूप वेळा मुलांना, टीनेजर्सला किंवा जे स्कूल गोईंग आहे त्यांना माहीतच नसतं की हे पियर प्रेशर आहे, की मी असं काय फील करतोय, मी तसं काय फील करतोय. तर ज्यावेळेस पालकांचा आणि मुलांचा संवाद होईल ना, त्याच वेळेस हे पॉसिबल होईल. तर त्यांनी संवाद पहिले साधावा. मग संवादमधून पियर प्रेशर नावाची संकल्पना जी आता आपण डिस्कस करतोय ही असते हे असं मुलांना समजायला पाहिजे. जे पालक समजवू शकतात, की तू अशा गोष्टी तुला वाटतंय की माझ्याकडे असाव्या याचं कारण हे पियर प्रेशर नावाची गोष्ट आहे. जर ही नसती तर तुला ती गरज लागली पण नसते, वाटलं पण नसतं. पण असं असतं डॉक्टर की अनेकदा म्हणजे मुलांना त्यांचं स्वतःचं स्वतंत्र पियर प्रेशर असतं. आई वडील जे म्हणजे वर्किंग आहेत त्यांना त्यांच्या ऑफिस मधलं पियर प्रेशर वेगळे वेगळं धड असतं. असतात. आणि दोघांचीही पियर प्रेशर ज्यावेळेला एकमेकांशी हे होतात म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्याच्यामुळे जो काय पियर प्रेशरचा जो काय स्फोट होतो तर त्या केसमध्ये कसं हे करायचं? ते पण मी आधी जसं बोललो ना, रोल मॉडेलिंग फार कामाची आहे. तर जे सुशिक्षित आहेत, जे पालक आहेत, त्यांना ती जबाबदारी घ्यायची रोल मॉडेलिंगची. आणि ज्यावेळेस ते शिकवतील, जसं रागाच्या बाबतीत आहे, ते स्वतःचे पियर प्रेशर एक्सप्लेन करून सांगू शकतील, की ही गोष्ट मी जर हाय एंड कार घेतोय, ही मी पियर प्रेशरमुळे घेतोय. खरंच मला काही गरज नाही आहे. जर मी मेट्रोनेच मोस्ट ऑफ द टाईम ट्रॅव्हल करतोय किंवा मोस्ट ऑफ द टाईम मला काही गरजच पडत नाही, फार जवळच माझं लोकेशन आहे, तर मला हाय एंड कारची काही गरजच नाही आहे. तर हे ज्यावेळेस मी समजेल की काही गोष्टींची मला गरज नाही आणि जे मी मुलांना पण समजवेल की अरे आपल्याला याची काही गरज नाही आहे, अशी काही गरज. इवन आजचं कॉमन एक्झाम्पल आजकालचं पियर प्रेशरचे बर्थडे पार्टीज. हां, खूप जास्त खर्च करून मोठे हॉल्स घेऊन खूप जास्त इव्हेंट करायचं. नंतर प्री वेडिंग शूटिंग जे असतात. सो इवन दोज आर पार्ट ऑफ पियर प्रेशर्स. बाकी आणि डेस्टिनेशन वेडिंग्स असे म्हणजे मोठ्या माणसांमधले पण जे पियर प्रेशरवाल्या गोष्टी आहे, ज्यावेळेस तुम्ही ते करून दाखवणार आणि ते मुलं बघतील की हो असं असं पियर प्रेशर आईबाबांनी फील केलं, त्यांनी त्याला असं सॉल्व्ह केलं. तर ज्यावेळेस ते प्रॉब्लेम सॉल्विंग ते मोठ्या लोकांकडून बघतील त्यावेळेस मग ते जास्त एम्पॉवर होतात. त्यांना जास्त ती न बोलण्याची ताकद येते, जी अदरवाईज ते स्वतः गमावून बसतात. आणि आपल्या मुलाची सेल्फ एस्टीम, त्याचा स्वतःचा तिचा कॉन्फिडन्स कसा आहे हे पण आपण समजणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस पियर प्रेशर समजवू त्याच्यानंतर मग पुढचं समजवणं येईल की सेल्फ एस्टीम इम्प्रूव्ह करायची, की तुमची स्वतःची किंमत तुम्हाला कळली पाहिजे की जी खूप चांगली आहे. आणि ते कशामुळे आहे तर ते ते थोडं डिटेलमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलणं, संवाद साधणं. त्याचे वेगळ्या टेक्निक्स आहे. आणि पण संवाद फार महत्त्वाचा आहे. सगळ्यात गोष्टींमध्ये संवाद आहे. टेक्निक जरी नसेल ना, संवाद असला पाहिजे. पण ऍक्च्युअली कसं आहे याच्यामध्ये सुद्धा ना संवाद असायला तर हवा, म्हणजे त्याला पर्याय नाहीये खरं सांगायचं तर. पालक आणि मुलांच्या मध्ये संवाद असायला हवा. होतं काय की एकतर आजकाल पालकच खूप बिझी झाले. म्हणजे जेव्हा तो मनुष्य 14-14 तास किंवा ती आई सुद्धा इव्हन आजकाल बायका पण करिअर अगदी व्यवस्थित त्यांचं म्हणजे 12 तास 14 तासांची डिमांड असणारं असतं. तेवढा वेळ ते पालक घराच्या बाहेर असतात. मग मुलं आयदर घरी एकटी असतात, नाहीतर मग ते कुठल्या तरी गॅजेट्सच्या जाळ्यामध्ये वगैरे अडकलेली असतात. घरी आजी आजोबा असतील असंही फार कमी असतं चित्र. आणि मग त्या केसमध्ये मुळात एक तर संवाद साधायला वेळ मिळत नाही आणि मग कुठेतरी ज्यावेळेला आई वडील संवाद साधतात तेव्हा थोडंसं त्याला एक असं प्रिचिंगचं जर हे आलं तर मुलं पळ काढतात की ते नको बाबा यांचं ते म्हणजे ते सुरू झालं यांचं. हे ॲक्च्युली मुलांमध्ये ना, लहान मुलांमध्ये एक सायकोलॉजिकल फिनॉमिनन आहे. ते आपले जे मेंदू आहे त्यांचे, ज्यावेळेस आपण त्यांना क्रिटिसाइज करू किंवा रागवू, ते आपले ब्रेन शट करून घेतात पूर्ण. सो तुम्ही त्यांना ओरडून किंवा रागवून सांगतायत किंवा प्रिचिंगवालं सांगतायत तर त्यांना ते ऐकू जातच नाही. ओके ओके अच्छा, म्हणजे ते न ऐकणं जो असतो तो खरं न ऐकणं. ऍक्च्युअल इकडं असतं याचे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम नॅचरली तयार झालेली आहे, नैसर्गिक आहे. म्हणून आपण ज्यावेळेस कमी छोट्या आवाजामध्ये, लो टोनमध्ये त्यांना फ्रेंडली वेमध्ये समजू, ते जास्त समजतील. म्हणून त्यांना हा टोनच कळत नाही कशा प्रकारे बोलायचं. रागवूनच बोलतात आणि ज्याच्यामुळे ऍक्च्युली ते आपले ब्रेन शट करतात आणि सुरू ते झालं यांचं परत बोललं तर आपण ऐकतो. म्हणून प्रीचिंग बिलकुल नको. त्याच्यामध्ये त्यांच्या लेवलला जाऊन की ते काय फील करतायत, एम्पथीच्या लेवलला जाऊन ते फील केलं तर मग तुम्हाला ॲक्च्युली त्यांची मानसिकता जास्त समजेल, मुलांची पण. आणि मग तो असं का फील करतोय, ती असं का फील करते, त्यावेळेस इव्हन त्यांना बुलिंग होते का हे पण समजेल, की कोणी त्यांना प्रेशराईज तर करत नाही आहे. आणि मग तो टाईम काढणं तर खूप पालक आहे ना मेट्रोमध्ये ॲक्च्युली त्यांना वेळ मिळत नाही.
आणि म्हणूनच ते ह्या ज्या गोष्टी आहे, आयफोन्स असतील किंवा गॅजेट्स असतील, ते ती गिल्ट काढण्यासाठी थ्रो करतात ॲक्च्युली, जे नको व्हायला. मुलांना टाईमच पाहिजे आणि ते तुम्ही मॅनेज करा की तुम्ही तो टाईम कसा देणार आहे. तेच मुख्य क्रुशल आहे, म्हणजे की तुम्हाला आहे त्या ह्याच्यामधनं ते वेळ व्यवस्थापन करून आणि त्यांच्यासाठी वेळ पण काढायचा. अनेकदा असं होतं की आई वडिलांनी काही सांगितलं तर मुलं ते तुम्ही म्हणाला तसं ते न ऐकणं या ह्याच्यामध्ये असतात, किंवा आई वडिलांनी काही सांगितलं तर त्यांना तो इंटरफिअरन्स वाटू शकतो. म्हणजे ते इतकं क्रुशियल बनतं अशा केसमध्ये की मुलांना चांगलं वाढवायचं तर आहे, पण त्यांना आपला इंटरफिअरन्स होतोय ना, तेही नको वाटायला. याच्यासाठीच त्यांच्याशी फ्रेंडली होणं इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचं आहे. पण त्या फ्रेंडली होण्यासाठी तुम्हाला टाईम द्यावा लागेल, तुम्हाला त्यांच्याशी बॉन्ड फॉर्म करावा लागेल. परत ती गोष्ट येऊन तिथेच येते की यू नीड टू स्पेंड क्वालिटी टाईम विथ युअर चिल्ड्रन. आणि क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी तुम्ही वेळ काढा. तुम्ही वेळ काढण्यासाठी तुम्ही तुमच्या नीड्स थोड्या कमी करा. तुमचे टेम्पटेशन, तुमचे पिअर प्रेशर थोडे कमी करा, की जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल. चक्र आहे, म्हणजे एक थोडक्यात तुम्ही कुठेतरी एकातून दुसऱ्यातून तिसरं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे मुलांना नाही म्हणायला शिकवणं हे पण खूप महत्वाचं आहे, जे पुढे जाऊनही त्यांना खूप फायद्याचं ठरणार आहे. महत्त्वाचं. न दुखवता नाही म्हणता येणं, किंवा एखादा ग्रुप म्हणजे बाकी त्याचं सगळं व्यवस्थित असेल, एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याच्यासाठी ग्रुप तोडणं हे मुलांसाठी खूप आहे. असं मुलांसाठीच कशाला, मोठ्यांसाठी पण. मग त्या केसमध्ये तुम्हाला असर्टिव्हली त्यांना हँडल करता आलं पाहिजे, नाहीतर म्हणता आलं पाहिजे तुमच्या भूमिकेवर ठाम असायला पाहिजे तुम्ही. आणि मग ते सगळ्यात जमणं कठीण असतं. आणि दुसरं म्हणजे एक तर ते मुलांना कुठेतरी शिकवायला हवं अगदी पद्धतशीरपणे, आणि दुसरं म्हणजे मुलांना कुठेतरी नकार पचवायलाही शिकायला हवं. हो. कारण ते पण गरजेचं आहे. म्हणजे आपणच नाही म्हणत नाही आणि मग ती मुलं दुसरं कोणी नाही म्हटलेलं त्यांना चाललं. त्या ह्याच्यातून ग्रुप बुलिंग जे bullying त्याची टेंडन्सी पालक घाबरतात नकार द्यायला, आणि ती भीती मग मुलांमध्ये पण ट्रान्समिट होते आणि ते पण आपल्या मित्रांना नकार द्यायला घाबरतात. कुठेतरी मग ती पीपल प्लीजिंग वाला सुरू होऊन जातं किंवा फ्रेंड प्लीजिंग सुरू होऊन जातं. तर खूप लोक तर ते मित्रांसाठीच ते ऑब्जेक्ट्स घेतात स्वतःपेक्षा. काही वेळात ते युटिलाइज करणारच नाही, मित्रच वापरतील ते, असं पण होतं, मित्र किंवा मैत्रिणी. मग काय कामाचं आहे. हां, सो नकार परत तो स्टार्ट होतो घरापासूनच. तर घरात जर आईबाबांनी बिना काही लाज ठेवता की मी जर नकार दिला तर म्हणजे माझ्याकडे पैसे कमी असं मुलगा समजेल किंवा मुलगी समजेल, किंवा मी चांगला पालक नाही असं समजेल, असे काहीतरी नकारार्थी विचार ठेवणं गरजेचं म्हणजे नसावे. विचार असे असले पाहिजे की मी माझ्या मुलासाठी जे चांगलं करतोय, मुलासाठी किंवा मुलीसाठी, त्याच्यासाठी मी नाही बोलतोय. आणि हे नाही बोलणं मी पण शिकलं पाहिजे आणि तिने किंवा त्याने पण शिकलं पाहिजे. तर हे खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे, नाही बोलायला शिकणं. हां, आणि हा नकार पण पचवणं, आणि दुसऱ्याला पण नकार दिला तर ते पण स्वीकार करून त्या स्वीकार केल्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यावर स्वतः वर्क करणं, स्वतः पॉझिटिव्हली राहून काहीतरी करत राहणं आणि आपले छंद जोपासणं. कारण असं राहिलं तर मग तुम्हाला ग्रुपमधून तुटण्याची भीती नसेल. आणि त्याचबरोबर हे थोडं स्किल जे आहे की एक नसताना 2-3 ग्रुप असले पाहिजे की जिथे आपल्याला आपल्या विचारांचे मित्र किंवा मैत्रिणी आहेत, की जिथे आपल्याला एवढं पिअर प्रेशर येणार नाही किंवा जाणवणार नाहीत, असे पण समविचारी ग्रुप शोधणं फार महत्त्वाचं आहे. मग शोधू शकतात आणि ते पालकांची पण त्याच्यात मदत घेऊ शकतात ना. कारण शाळेमध्ये जनरली म्हणजे कसं असतं की एक हुशार मुलांचा एक ग्रुप असतो, मग त्याच्यामध्ये सहसा कमी मार्क्सवाल्यांना नो एंट्री, किंवा मग एक अशी उन्हाळ मुलं असतात बॅक बेंचर्स, त्यांच्या ह्याच्यामध्ये ह्या मुलांना विचारत नाही कोणी. आणि मग जेव्हा तुमचं म्हणजे ते मूल सामान्य असतं, धडना इकडे धडना तिकडे, मग तेव्हा अशा मुलांची चंबळ पण पालकांनी इंटरॅक्शन जर ठेवलं पालकांच्या ग्रुपमध्ये तर हो, आणि त्याच्यातून ते क्रॉस करू शकतात. सो मी आता एका शाळेत जे बघितलंय जिकडे मुलं जातात, तर माझी मुलं, तर तिथे ते दरवर्षी ग्रुप चेंज करत असतात. इवन ते क्लास पण चेंज करतात. ते खूप चांगलं आहे, ज्याच्यामुळे मुलांना पण ॲडॅप्टेशन आणि ॲडॅप्टेबिलिटी त्यांची इम्प्रूव्ह होते. फक्त एकाच मित्र ग्रुप बरोबर वर्षानुवर्ष राहिले तर त्यांचं कुठेतरी कोपिंग आणि ॲडॅप्टेशन वीक होतं. आणि हे आईबाबांच्या ग्रुपने मग ठरवून त्यांचे ग्रुप चेंज करायचे की खेळायचे, तू ह्याच ग्रुपमध्ये जायला पाहिजे असं नाही, दुसऱ्या ग्रुपमध्ये पण जाऊ शकतो, आणि ते एनकरेज करायचं. सगळ्या प्रकारच्या लोकांशी ऍडजस्ट करण्याची सवय मुळात, जे पुढे जाऊनही तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. एक अजून हे आहे की सुसायडल थॉट्स,
म्हणजे जेव्हा ती व्यक्ती मुळातच तेवढी हे नसते आणि खूप सेन्सिटिव्ह असते, तर त्यावेळेला हे असं कितपत होण्याची शक्यता म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की त्या व्यक्तीला पियर प्रेशर आहे. तिला धड नाही पण म्हणता येत नाही, तिला धड म्हणजे काहीच हे नाही होत. ती कुठेच त्याच्यामध्ये बसत नाहीये त्या चौकटीमध्ये, की एक तर नाही म्हणून कुठली तरी लिडरशिप आपण स्वतःहून हे करायची, की अजून जेणेकरून ज्या 4 लोकांना नाही म्हणायचंय ते लोकं पण आपल्या बाजूने येतील वगैरे असंही स्किल तिच्यामध्ये नसेल. आणि त्याच्यामधनं जे फोमो आपण मगाशी शब्द वापरला, त्यातनं म्हणजे एक तिला पूर्णपणे असं वेगळं पडण्याचा पण ताण असेल आणि अगदी एक्स्ट्रीम केसेसमध्ये कधीतरी मग डोक्यात स्वतःला संपवण्याचे वगैरे विचार येणं, हे म्हणजे खूप हे टीनेजर्समध्ये खूप कॉमन आहे आणि ज्यावेळेस ते त्यांच्या ग्रुपपासून तुटण्याची त्यांना भीती येते, इव्हन कल्पित भीती पण येते, त्यावेळेस ते मुलं खूप तुटून जातात, घाबरतात. आणि काही वेळा त्यांना हे विचार येऊ शकतात किंवा काही मुलं जे बुली होतात ग्रुपमध्ये आणि त्या फिट इनमध्ये ते बसू शकत नाही, त्यावेळेस असे सुसायडल थॉट, आत्महत्येचे विचार येऊ शकतात. अशा वेळेस त्यांचा पालकांशी किंवा इव्हन त्यांच्या मित्रांशी संवाद चांगला असणं गरजेचं आहे. तर मला तर असे पण काही मित्रांनी पण रेफरन्स दिले की दुसऱ्या त्यांच्या मित्रांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलंय की ही ऑर शी इज हॅव्हिंग सुसायडल थॉट्स. तर ते तिथे शेअरिंगचं फार महत्त्व आहे, की एनकरेज करणं, की मित्रांशी शेअर करा तुमचे फिलिंग्स काय आहे आणि आईबाबांशी पण शेअर करा. जर तुम्हाला प्रेशर फील होत आहे किंवा तुम्हाला अशा प्रकारचे विचार जरी आले तर तुम्ही ते शेअर करा, असे विचार येत आहेत. आणि आईबाबांनी तिथे सपोर्टिव्ह राहणं गरजेचं आहे. त्यांचे विचार व्हॅलिडेट करणं, की ओके तुला असे विचार येत आहेत तर आम्हाला कन्सर्न आहे त्याची आणि असे विचार येऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे. तिथे मग जर तुम्ही डील नाही करू शकत ते पालक, तिथे प्रोफेशनल हेल्प, जिथे सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट आहे, ती हेल्प सीक करणं फार महत्त्वाचं आहे. पण येऊ शकतात. टीनेजर मुलांमध्ये, इव्हन कॉलेजमधले जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये या फिलिंग्स खूप येतात. कारण जिथे कोअरमध्ये त्यांची सेल्फ एस्टीम कमी आहे, वीक आहे, तिथे ते तुटून जातात आणि त्यांना वाटतं की आता काही होप्स नाही आहे, मला या ग्रुपने सोडलं तर माझी काही आयडेंटिटीज नाही आहे. सो ती ग्रुपला ती स्वतःची आयडेंटिटी किंवा अस्तित्व समजतात, जे चुकीचं आहे. तर अशा वेळी जर पालकांनी समुपदेशन केलं, त्यांना त्यांची सेल्फ एस्टीम आणि अस्तित्व वाढवायचं, त्यांची किंमत वाढवायची गायडन्स केलं, त्यांना सपोर्ट केला, तर ते मुलं बाहेर येऊ शकतात त्याच्यातून. की आपल्याला जगण्यासाठी ग्रुपचीच गरज आहे असं काही नाही. बरोबर. म्हणजे ग्रुपची गरज नाहीये म्हणण्यापेक्षा आपण ज्या ग्रुपमध्ये असतो त्या स्पेसिफिक ग्रुपची गरज नाही. आपण वी कॅन ट्राय अनदर ग्रुप ऑल्सो. आणि ग्रुपची गरज नाही सुटेबल टू. म्हणजे नाही, मला काय म्हणायचंय की बऱ्याचदा असं असतं की पियर प्रेशर म्हणजे हे असं एक बघायला मिळतं आपल्याला आजूबाजूला, की एक सर्टन ड्रेसिंग स्टाईल जी असते समाजमान्य, की चांगली ड्रेसिंग स्टाईल आहे, मग त्या व्यक्तीचा असं लोक पण तिला ऍक्सेप्ट करतात. आणि तेच जर तुम्ही अगदी आमच्या भाषेत सांगा ते घंगाळ्यासारखे कपडे घालून फिरत असाल तर कोणी तुमच्याकडे बघणार नाही. त्यामुळे एक ते पण पियर प्रेशर असतं, की बाहेर जायचंय म्हटल्यानंतर 4 लोकांच्यात आपण व्यवस्थितच ड्रेस्ड अप असायला पाहिजे. आणि त्याच वेळेला जेव्हा तुम्ही एक सर्टन लेव्हल अचीव करता आणि मग त्यावेळेला तुम्ही असं कसंही बाहेर पडता, तेव्हा तुमची ती फॅशन होते आणि लोक तुम्हाला फॉलो पाहिजे. त्यांच्यासाठी त्यावेळेला तुम्ही कसं राहताय किंवा तुमची राहणी कशी आहे, तुम्ही काय कपडे घातलेत, याच्यापेक्षा तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं जास्त मॅटर करतो. आणि मग तुम्ही कसेही म्हणजे कपडे कुठले घातलेत हा एक इथे फक्त एक्झाम्पल चा हे झाला, मुद्दा झाला. पण अशा वेळेला मग लोकांचं तिकडे लक्ष नाही जात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने तुम्ही जास्त महत्वाचे, म्हणजे तुम्ही ॲज अन आयडेंटिटी हे जास्त महत्वाचं ठरतात. तर ही पण कुठेतरी रियालिटी आहे आणि त्या लोकांना ही गरज नाही राहत की कुठेतरी आपण म्हणजे कोणीतरी आपल्याला अशा प्रकारे ऍक्सेप्ट करावं. ते जिथे जातील ती त्यांची दिशा असते. पण तो कोर तोच आहे की त्या व्यक्तीची स्वतःची जी सेल्फ एस्टीम आहे ती खूप चांगली आहे. आणि ती मोस्टली येते पालकांकडून. जर पालकांनी मुलांची सेल्फ एस्टीम लहानपणापासून चांगली ठेवली, जर पालकांनी आपल्या मुलाला तो जसा आहे, ती जशी आहे तसं ॲक्सेप्ट केलं आणि तेच तिला आणि त्याला शिकवलं की तू स्वतःला अनकंडिशनली ॲक्सेप्ट कर की तू अशी आहे आणि दॅट इज गुड, हे चांगलं आहे, याच्यात काहीच वाईट नाही आहे. तू नेहमी इम्प्रूव्हमेंट करू शकते किंवा जे काय असेल त्या नवीन स्टाईल्स असतील त्याप्रमाणे करू शकते. पण तू तेच घातलं तरच तू काहीतरी चांगली आहेस किंवा ते तसे वागलेत म्हणून तू तशी वागली तरच काहीतरी तू जगाला ॲक्सेप्ट होतील असं नाही आहे. तर ज्यावेळेस हे पालक शिकवतील त्यावेळेसच ते लहान मुलं समजू शकतील. नंतर मोठ्या लोकांसाठी पण ऑफकोर्स तेच अप्लाय होतं की तुमची कोअरमध्ये तुमची सेल्फ एस्टीम चांगली तर तुम्ही कुठल्याही पोशाखामध्ये कम्फर्टेबल राहतात. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कॅरी करणं पुढची गोष्ट आहे. त्याच्या आधी आहे की तुम्ही स्वतःच्या बाबतीत चांगलं फील करतायत की नाही. तर तुम्ही स्वतःच्या बाबतीत जर चांगलं फील करतायत, कॉन्फिडंट आहात, तर मग तुम्हाला लोकांची काही स्टाईल उचलायची गरज वाटत नाही किंवा तुम्हाला लोकांनी
जे ग्रुपने गेले ते फॉलो करायची काही गरज वाटत नाही. एक असं हे आहे की पर्सनॅलिटी तुमची डिफाईन होते लहानपणी, म्हणजे आई वडील तुम्हाला कशा प्रकारे ट्रीट करतात किंवा समाज तुमच्याशी कशा प्रकारे वागतो आणि तुमचं इनबॉर्न काय असेल त्याप्रमाणे. पण लहानपणी एक प्रकारे जी पर्सनॅलिटी शेपअप होते, मोठेपणी ती बदलता येते का? म्हणजे प्रयत्नांनी म्हणा किंवा एखादी अशी घटना घडली, म्हणजे एकदम आयुष्य पूर्ण टर्न होतंय अशा ह्यानी, तर ओरिजिनली जे काय तुमच्यामध्ये आहे ते असं पूर्ण बदललं जातं का? असं कधी होतं म्हणजे प्रत्यक्षात? नाही बदललं जात. हे बघा, दोन पॉइंट आले याच्या अनुषंगाने. एक आहे मी त्याला बायोसायको सोशल मॉडेल बोलतो, की कोणतेही जे आजार होतात आपल्याला किंवा पर्सनॅलिटीचे डिसऑर्डर्स, नुसती पर्सनॅलिटी किंवा स्वभाव असणं ते ओके आहे. डिसऑर्डर जर झाले तर थोडं जास्त डेव्हिएशन आहे, की ज्याच्यामुळे खूप रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम येतात, स्वतःला डिस्ट्रेस होते, डिप्रेशन सारखे आजार होऊ शकतात किंवा इव्हन स्किझोफ्रेनिया सारखे फिलिंग्स येऊ शकतात जर तुमची पर्सनॅलिटी एकदमच स्पेक्ट्रमच्या बाहेर गेली तर ते स्वभावावाले जे दोष आहेत किंवा आजार आहेत तर त्याच्यात बायोसायको सोशल मॉडेल इम्पॉर्टंट आहे. बायो म्हणजे जेनेटिक्स. तुम्ही जेनेटिकली जर तुमच्या आईबाबांची पर्सनॅलिटी एक प्रकारची तर तशी पर्सनॅलिटी येऊ शकते आपल्या जीन्समध्ये जी आहे त्याप्रमाणे. मग आलं सायको, म्हणजे जी स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचा स्वभाव कसा होता. म्हणजे जीन्स आले ते वेगळे, पण कोणी मुलगा लहानपणापासूनच एकलकोंडे आहे किंवा कोणी मुलगा जे आपण लेबल लावतो की सगळ्यात मिसळणारा आहे. आणि मग तिसरी गोष्ट आहे सोशल. तर सोशलमध्ये पॅरेंट्सचा पण रोल येतो आणि बाहेरच्या सोशल सर्कलचा. जसं हे लेबल मी बोललो की कोणी बोललो की तो एकलकोंडे आहे, ती एकलकोंडे, तर मुलगा पण तसंच बोलायला लागतं स्वतःला की मी एकलकोंडाच आहे. म्हणजे कुठेतरी ते स्वतःच ठरवून घेतं की मी पण तसंच आहे आणि तसंच राहायला लागतात. आणि ते पण त्याला गाईड करतं की तो कुठल्या डायरेक्शनला तो किंवा ती जाणार आहे. आणि त्याच्याने ती पर्सनॅलिटीचे ट्रेट्स ठरवल्या जातात. पण नंतर सायकोथेरपी जी आहे, जिला काउन्सिलिंग बोला तुम्ही सिम्पल लँग्वेजमध्ये, सायकोथेरपी थोडी कॉम्प्लेक्स होते की ज्याच्यामध्ये आपल्याला बिहेवियरल चेंजेस आणायचे असतात. तर त्याच्याने स्वभावामध्ये पण सिग्निफिकंट चेंजेस येऊ शकतात किंवा आपण आणू शकतो, पण एकदमच 360 डिग्री चेंज नाही होणार. तर बरेचसे जे आपले स्वभावाचे पर्सनॅलिटीचे जे ट्रेट्स आहेत किंवा जे त्याच्यातले पॉईंट्स आहेत ते मोस्टली तसेच राहतात. पर्सनॅलिटी ही ॲक्च्युली पूर्ण लाईफ टाईम असते, ती फार कमी चेंज होते. पण सायकोथेरपीने किंवा लाईफमध्ये काहीतरी खूप रॉक बॉटम मोमेंट आला किंवा खूपच टर्निंग पॉईंटसारखं मोमेंट आला, तर तुम्ही जे सांगितलं पहिला जो पॉईंट आहे, म्हणजे सेकंड पॉईंट की ट्रॉमा जर झाला लहानपणी काही, तर त्याच्यामुळे सुद्धा त्या पर्सनॅलिटीला खूप मोठा चेंज येऊ शकतो, जो नंतरच्या कुठल्या ट्रॉमाने परत चेंज होऊ शकतो. सो थोडं फिल्मी वाटतं, पण रिवर्ट होईल असं 100% नाही सांगू शकत, रेअर असतं. पण त्याच्यात चेंजेस आपण सायकोथेरपीने, काउन्सिलिंगने आणू शकतो किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्येच काहीतरी मोठा ट्रॉमा झाला तर त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यात चेंजेस येऊ शकतात. पण ते चेंजेस पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये जातील किंवा निगेटिव्ह असं आपण एक्झॅक्टली नाही सांगू शकत. पण आपण चेंजेस आणू शकतो आणि म्हणूनच सायकोथेरपीचा रोल फार इम्पॉर्टंट आहे. किंवा चाइल्डहुड अपब्रिंगिंगचा पण रोल खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप मोठ्या स्टडीज पब्लिश झाल्या आहेत की लहानपणी ज्यांचं आयुष्य, ज्या मुलामुलींचं आयुष्य खूपच निगेटिव्हिटीमध्ये गेलं आहे किंवा खूप पॉवर्टीमध्ये गेलं आहे किंवा त्यांना खूपच ट्रॉमा झाला आहे, अब्यूज झालं आहे, त्यांच्या लाईफ नंतर खूप डिफिकल्ट झालं आहे आणि त्यांच्यामध्ये सिव्हिअर पर्सनॅलिटी किंवा सायकोपॅथॉलॉजी पण डेव्हलप झालं आहे. सो त्या ट्रॉमाचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. पण सगळ्यांमध्ये निगेटिव्हच होईल असं नाही, काही लोक त्याच्यातून पॉझिटिव्ह पण होतात, जे जेनेटिक्सवर डिपेंड करतात. सो खूप कॉम्प्लेक्स आहेत आणि वेगळे वेगळे फॅक्टर्स त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. अच्छा. म्हणजे असं आपण बघतो की बऱ्याचदा ऍडव्हर्स याच्यामधनं लोक बाहेर पडतात आणि खूप मग म्हणजे मी जसं हे केलं ते मला परत आयुष्यात करायला लागायला नको, म्हणून मग अगदी खूप गरीब याच्यामधली मुलं खूप असं UPSC वगैरे सारख्या कठीण परीक्षा क्रॅक करतात, यशस्वी होतात आणि पुढे त्यांचं पूर्ण आहे. म्हणजे दोन्ही थोडंसं जे जेनेटिक्सचं आपण बोललो की म्हणजे काही अगदी मोडून जातात आणि काही त्याच्यावर पाय देऊन बरोबर उभे राहतात. आणि इव्हन ते स्ट्रेस आणि ट्रॉमा किती लेवलचा होता, त्याच्याने किती डॅमेज झालं, त्यावेळेस त्याला सपोर्ट सिस्टीम होती की नाही, या पण गोष्टी डिसाईड करतात. तर ते जर पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह येईल आउटकम.
ताणतणाव आणि त्यांचं व्यवस्थापन या विषयाच्या अनेक ज्ञात अज्ञात पैलूंना आज आपण स्पर्श केला या चर्चेच्या निमित्ताने. आणि त्याच्यामधून काही प्रमाणात काही लोकांचं तरी प्रबोधन नक्कीच झालं असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अनेक माहिती असलेल्या गोष्टी पण ज्या आपल्या अंगवळणी पडलेल्या नाहीत असून ज्यांच्या बाबतीत कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे, त्यांनाही आपण या निमित्ताने एकदा त्यांची पण उजळणी केली. आणि असेच व्हिडिओज आपण अजून त्याच्यामध्ये करणार आहोत. या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी डॉक्टर पवन सोनार यांचे आभार मानते. डॉक्टर धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात खास वेळ काढून आमच्यासाठी. तुमचे पण धन्यवाद. अवतीभोवती या चॅनलवर यासारखे अनेक व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहणार आहात. त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. थँक्यू. धन्यवाद.